आत्मा नमस्ते. आत्मा आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. नमस्ते टॅरो रीडर्स. आत्मा नमस्ते मॅडम. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट आणि मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचे सर्व टॅरो रीडर्स. तर आपलं टॅरो रिडिंगचं सेशन कम्प्लीट झालेलं आहे आणि छान प्रकारे तुम्ही तयार सुद्धा झालेले आहात ऍज अ टॅरो रीडर्स. खरं तर अगोदर डिक्लेरेशन झालं आहे आपलं आणि ट्रेनिंग मात्र थोडंसं चालत राहिलं. आता तुमची प्रॅक्टिस सुद्धा झालेली आहे. तर नक्कीच एक मुलाखत तुमची का बाबा अनुभव म्हणूया आपण शेअरिंग, की काय वाटलं तुम्हाला या प्रवासामध्ये. आपण छान प्रकारे टॅरो रीडर्स झालेलो आहे आणि एक टॅरो रीडर्स झाल्यानंतर काय वाटतं हे पण सांगा. आणि अधिक महत्वाचं की काही जे रीडिंग केल्या त्याचे तुमचे अनुभव काय आहेत. जर तुम्हाला विशेष सांगायचे असतील तर नक्कीच सांगा. एक सर्वसामान्य काय वाटते तुम्हाला तुमच्या या प्रवासाबद्दल. या एक टॅरो रीडर म्हणून आता समाजात वावरत असताना पुन्हा एक काय बदल वाटतो आहे हे सुद्धा तुम्हाला काय सांगायचं ते सांगा. पहिला नंबर कोण घेणार आहे. चला तर सुनीता तयार आहेत, बोला. आत्मा नमस्ते सुनीता, माईक सुरू करा. एक आत्मा परिचय, न- आपला परिवार म्हणून आपण संवाद करूया. ओके. हो. आत्मा नमस्ते सुनीता. आत्मा नमस्ते मॅडम. मी सुनीता गायकवाड पुण्यामध्ये असते आणि गृहिणी आहे. तर टॅरो शिकताना आधी मला शिकायची असं खात्री नव्हती, मी शिकेल म्हणून, मला जमेल म्हणून. पण ज्यावेळेस मॅडमनी मला म्हणाल्यात की नाही, शिकताल तुम्ही, होईल तुमच्याकडनं, तर मी टॅरोला ॲडमिशन घेतलं. ज्यावेळेस मी डेक मागवला आणि सगळे चित्र बघितले, तर असं वाटलं की जमेल की नाही वाचायला, ह्याचा अर्थ आपण कसा सांगू शकतो. ज्यावेळेस टॅरोचा क्लास सुरू झाला आणि ते कार्ड कसे वाचायचे, मॅडमनी ज्यावेळेस सुरुवात केली, आरकाना, मेजर आरकाना, मायनर आरकाना, वॉन्ड, स्वॉर्ड, पेंटॅकल, त्याचा कालावधी कसा असतो आणि त्याचा किती दिवसाचा असतो आणि ते कार्डचं रीडिंग कसं घ्यायचं, सरळ आले तर कसं, रिवर्स आले तर कसं, पहिल्यांदा हा फॉर्मॅट सांगितला गेला. त्यानंतर कार्डचे बारकावे बघायचे आणि हे गूढार्थ आहे त्या चित्रावरनं एखाद्याचं आपण भाकीत करणं, वर्तमान, भविष्य आणि भूतकाळ हे जाणणं म्हणजे एक मला खूप आनंद झाला की अरे आपल्याला हे समजायला लागलं, हे कळतंय, आपण शिकतो. आणि मॅडमचं शिकवणं म्हणजे मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचं, मी तिथे ग्रँडमास्टरही झालेले आहे आणि तिथे टॅरोचं, एंजलचे हे सगळे कोर्सेस केले. तर मला एंजल्स म्हणजे आधी माहिती नव्हतं, पण एंजल्स पण अनुभव घेतला. त्यामुळे मला अगदीच आनंद झाला. आता ग्रँडमास्टरचा पण मेडिटेशनच्या ह्याच्यात मला परिपूर्ण झाल्यासारखं वाटलं आणि टॅरोमध्ये आल्यानंतर अरे आपण छोट्या छोट्या प्रश्नाला कधी कधी भांबावून जातो. तर आपल्या जीवनाचे डेलीचे प्रश्न असू देत, इतरांचे प्रश्न असू देत, ह्या मार्फत आपण सोडू शकतो, त्यातलं मर्म जाणू शकतो, नेमकं कुठे काय प्रॉब्लेम आहे हे आपल्याला लक्षात येतं. पण टॅरो रिडिंग करत असताना आपल्या पुढच्या जातकाला, जर प्रश्नकर्त्याला, आपल्याला कसं बोलायचं आणि कशी मांडणी करायची, मंजुश्री मॅडमनी आम्हाला परफेक्ट सांगितलं. आणि हे तर मर्म आहे खरं मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचं, की एखाद्या नवख्या माणसाला त्यातलं काही माहिती नसेल तरी सहज साध्या सोप्या भाषेमध्ये त्यांना शिकवणं आणि त्याच्याकडनं त्याचं बेस्ट काढून, व्हर्जन काढून ते तयार करणं मंजुश्री मॅडमची ही कला आहे. आणि ती मी पण आत्मसात करते आणि शिकते. आत्ताच माझा टॅरोचा क्लास संपलेला आहे. पण जे पण मी रिडिंग घेतलेले आहेत कार्डचे, ज्या ज्या प्रश्नाचे अगदी परफेक्टली उत्तरं मला त्यात मिळालेली आहेत. की मलाही कधी कधी की काही आपल्या फॅमिलीतले आपल्याला काही इश्यू माहिती असतात, कोणाचे स्वभाव कसे असतात, आणि तसंच रिडिंग त्या कार्डमध्ये आलं की मनोमन एक आनंदाने खात्री होते आणि समाधानही वाटतं. हा, माझा मुलगा जरी मुलाचं जरी कार्ड काढलं आणि त्याने मला खूप प्रश्न केलेले, नाही मला मॅडमने एवढंच सांगितलं आणि तू तू एवढंच कर, असं मी त्याला सांगायला शिकले. कारण का नाराज न करणं, जरी आपल्याला काही गोष्टी कळायला तर ह्या टॅरोच्या मार्फत आपल्याला समजतं, एखाद्यातला प्रॉब्लेमचं सोल्युशन देता येतं, स्वतःचेही प्रॉब्लेम सोडवता येतात आणि आपल्याला कालावधीही कळतो. म्हणजे स्वतःचे प्रश्न सोडवता सोडवता आपण इतरांचेही प्रश्न सोडवू शकतो आणि कालावधी सांगू शकतो. आणि नाही, ओके ठेवू, होऊन जाईल, महिना, दीड महिना, 2 महिने, 6 महिने, काही ज्या कार्डनुसार कालावधी निघेल त्यानुसार आपल्याला रिडिंग देता यायला लागलं. आणि माझ्या ज्या सहकारी मैत्रिणी आहेत
त्याही आम्हाला खूप शिकत असताना त्यांचे त्यांचे अनुभव, त्यांचे त्यांचे प्रश्न आणि वेगवेगळ्या प्रश्नाच्या संकल्पना कशा मांडायच्या आणि त्याची उत्तरं कशी घ्यायची. कारण प्रश्न करता कुठल्याही पद्धतीचा प्रश्न विचारू शकतो. त्या प्रश्नाचं सारासार विचार करून कसं उत्तर द्यायचं ते समजलं आणि अगदी भरून पावल्यासारखं वाटलं. कारण का आधी एका छोट्या छोट्या गोष्टींनी भांबावणारी सुनीता आता टॅरो रिडिंग करते आणि रिडिंग देत असताना भांबावत नाही. एक धीर गंभीर तिच्या स्वभावात आला की पुढच्याला न टेन्शन देता आपल्याला त्याला मार्ग सांगायचा आहे. एक ती गंभीरता माझ्यामध्ये टॅरो रिडिंगच्या ह्याच्यात आलेली आहे आणि परिपूर्ण म्हणजे माझ्या नॉलेजच्या शिक्षणामध्ये टप्प्यामध्ये एक आपण म्हणतो ना एक रत्न जोडले जावेत तसं हे टॅरोचं रत्नही माझ्याकडे आले. एंजलचंही आहे, ग्रँडमास्टर रेकी ग्रँडमास्टर म्हणून आहे आणि सगळ्याच पद्धतीने मी परिपूर्ण होत चाललेले. तर मला ह्याचं खूप समाधान आहे. मी उत्तर देऊ शकते, मी कुणाच्या उपयोगी येऊ शकते. जी काही नाते होते ज्या नात्यामध्ये आम्ही सो म्हणून एक फॉर्मॅलिटी म्हणून आम्ही कधी कधी हँडलिंग करत होतो, पण हं. त्या कडनं सुद्धा मला प्रश्न येतात. तर आणि वाव. त्यांना भीती वाटते खूप त्यांना छान. वाटते की यांच्याकडनं उत्तर घ्यावं की ह्या आपला आधार आहेत. म्हणजे त्यांनाही वाटत होतं मनातनं, पण त्यांना जी खात्री नव्हती तर त्यांनाही ती खात्री आता ह्या माझ्या ह्या शिकण्याने ह्या टीचिंगमुळे तर मला मी कोर्सेस केल्यामुळे तर त्यांना ती खात्री अगदी त्यांची परिपक्व झाली आणि नात्यामधल्या ह्या चांगला बॉन्डिंग व्हायलाही सुरुवात ह्यातनं ह्या मार्फत होऊ शकते. कारण का झालेली आहे आणि मला त्यात येस. खूप समाधान आहे. खूप थँक्यू सुंदर. मॅडम. खूप सुंदर, खूप सुंदर. तर याचा अर्थ कुठेतरी पहिले नातेवाईकांकडूनच कार्ड रिडिंग, नातेवाईकांचंच कार्ड रिडिंग करायला सुरुवात झालेली आहे. तर मी असं विचारेल सुनीताताई, की तुम्ही जे कार्ड रिडिंग केलं आहे ते कितपत परफेक्ट आलेलं आहे? त्यांच्या प्रश्नाचं समाधान त्यांना कितपत मिळालं आहे? ज्यावेळेस मी काही नात्यांमधले कार्ड काढले, कारण का मतभेद असतात काही कुटुंबामध्ये, तर त्या मतभेदाचेच मी कार्ड काढले तर मला ते रीडिंग अगदी 100 नाही 101% परफेक्टली होते. ओके. कारण मला तुमचे दोन्ही कस्टमर बाजू समाधानी होते का? असं म्हणूया आपण. हो हो हो, अगदी. कारण का दोन्ही तिन्ही बाजू आपल्याला माहिती असेल ना आणि कार्ड पण ते बरोबर परफेक्ट रीडिंग देतं, तर ते समोरचंही समाधानी असतं आणि आपल्याला शब्दाची मांडणी करायला खूप सोपी येस. जाते. अच्छा. आणि कधी-कधी ज्या असं होतं, कधी असं झालं का, की एखाद्या व्यक्तीचं आपल्याला बॅकग्राऊंड किंवा हिस्ट्री काहीच माहिती नाहीये, पण ती हिस्ट्री मी परफेक्ट त्यांना सांगितली. हो, नाहीये. तर मी अशा वेळेस काय करते, की त्या प्रश्नकर्त्यांना तुम्ही हा प्रश्न तुम्हाला का निर्माण झाला आणि तुम्हाला ह्या माझ्याकडनं काय उत्तर हवंय? हं. मग त्याच्या बोलण्यातनं मी थोडंसं जाणून घेते आणि त्यातनं मग कार्ड रीडिंग करते. तर बरोबर. त्यावेळेस माझं परफेक्ट रीडिंग येतं आणि छान. पुढच्याचंही समाधान होतं. वाह! खूप सुंदर. खूप सुंदर. एक मार्गदीपक, मार्गदर्शक म्हणून वावरताना एक छान वाटतंय ना आता? हो, अगदी, अगदीच खूपच. येस. अगोदर जे डोक्यामध्ये होतं, की मॅडम कशाप्रकारे ह्या सगळ्या गोष्टी सांगतात, तर त्या त्या जागेवर आता तुम्ही सगळेजण आलेले आहात. हो. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप छान. थँक्यू सुनीता ताई. आपण येऊया परत. चला तर नेक्स्ट 2 नंबर कोणी म्हटला होता? विद्याबाई. काय वाटते तुम्हाला? टॅरो रिडिंग होऊन द्या तुमचा परिचय. माईक सुरू करा. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मी विद्या हिरे, नाशिकला राहते. मी एक गृहिणी आहे आणि मी आताच एक टॅरो मिनिट, एक मिनिट. आता मी एक गृहिणी आणि टॅरो रीडर्स, रेकी ग्रँडमास्टर, रेकी हिलर आहे, असं सांगायला सुरुवात करा ना. हो, मी एक हा. ग्रँड मास्टर आहे आणि मॅडम कडेच ग्रँड मास्टर केलं. ग्रँड मास्टरचा पण खूप छान प्रवास. मॅडमने आम्हाला खूप सोप्या भाषेमध्ये ग्रँड मास्टर एकदम छान शिकवलं आणि आता टॅरो रिडिंग पण करत आहे आणि तर मग टॅरो विद्याताई, रिडिंग कसा झाला तुमचा हा प्रवास सांगा आम्हाला. खूप छान झालेला आहे प्रवास. आधी भीती वाटत होती खूप, नाही कसं कार्डचं वाचन करायचं, काय खूप मनात भीती होती. नंतर जसं जसं पुढे गेलो तसं इतकं सोपं वाटलं, खूप सोपं वाटत होतं. आणि मग खूप मॅडमनी चांगल्या भाषेमध्ये एकदम सोप्या भाषेमध्ये शिकवलं
आणि मग खूपच छान अशी कार्ड एकदम असे परफेक्ट निघताय आणि त्याच्यातून खूप छान वाटते. एकदम असं जे उत्तर निघतात ना ते एकदम आपण जे विचारतो ते एकदम परफेक्ट परफेक्ट कार्ड निघतात. अच्छा, तुम्ही खूप बाहेरचे कार्ड रिडिंग केली आहे विद्याताई? बाहेरच्या इतरांचं कार्ड वाचलं आतापर्यंत? हो, नातेवाईकांचेच केले पण एकदम परफेक्ट रीडिंग आली एकदम. मला वाव. वाटलं मी करेल का नाही, मला जमेल का नाही, पण एकदम परफेक्ट एकदम निघाले. जे जे कार्ड काढले ना मी ते एकदम परफेक्ट आले. आणि मग इतका आनंद होतो मनात की आपण हे कार्ड किती एकदम बरोबर सांगतात काय काय आपल्या लाईफ मध्ये काय काही कार्डची कालावधी सांगतात, काहींचं वर्ष असं ते. हम्म, हम्म, खूपच छान अनुभव आहे. आणि एंजलचं पण केलं, एंजलचं पण असं ना खूप हम्म. खूप छान मेडिटेशन पण खूप छान आणि एंजलचे पण असं नाही का खूप छान अनुभव आले मला. एखादा सांगा. एखादं म्हणजे असं छोटं छोटं नाही का असं एंजल एंजल रेकी केली मी. हम्म, म्हणजे माझ्या भाच्याच्या पायाला खूप अशी जखम झालेली होती आणि खूप दुखत होता पाय. आणि मग हम्म. मी त्याला ते एंजल रेकी केली आणि दुसऱ्या दिवशीच एकदम त्याचा पाय एकदम सुकला, एकदम जखम एकदम बरी झाली. इतका एकदम परफेक्ट आहे त्या एंजलचा आहे. म्हणजे खूप छान अनुभव आहे त्याची. एकदम मॅजिक सारखं आपण नाही का करतो, लगेच इफेक्ट होतो त्याचा. येस. हो हो. खूप सुंदर. खूप छान. विद्याताई, अगोदर असं होत होतं, कुठे गेले, हा आहेत, की मॅडम मॅडम असल्यानंतरच आपण टॅरो रीडिंग करूया. मॅडम तुम्ही इथंच थांबा, तुम्ही इथंच थांबा, आहे ना. मग एका लेवलवर सेशन मध्ये असं झालं की आता मी तुमच्यापर्यंत सोबत थांबणारच नाही. करा काय करायचं ते रीडिंग. हो, ओके. आम्ही सगळ्या मैत्रिणींनी एकदम असं एकदम छान प्रकारे रिडिंग केलं. एकमेकींचं कार्ड रिडिंग केले. आधी नोट्स लिहिल्या, मग असं एकमेकींचं खूप छान रिडिंग केलं आम्ही सगळ्यांनी. आणि खूप एकदम परफेक्ट उत्तर येतात त्याची. आणि आता इतकी बरं. मजा वाटते की बस त्याच्यामध्ये कार्ड रिडिंग करताना आधी असं खूप हार्ड वाटायचं, पण आता एकदम सोपं वाटतंय. म्हणजे आता आम्ही करू शकतो येस, तेच असं विचारायचं वाटतंय. मला आता. हो मॅडमची गरज आहे का की तुम्ही एकटे एकटे रीडिंग करू शकता? हो, करू शकतो आता. त्याच्यामुळे तुम्हीच आहे ना मंजुश्री त्या, मॅडमचे खूप अं? तुम्हीच आहे ना त्या. मॅडम जाऊ नका, तुम्ही थांबा आम्ही रीडिंग करत असताना. हो मला असं वाटतं गेला आठवडाभर मी तुमच्या सोबत नाहीये आणि तुम्ही स्वतः सगळे रीडिंग केलेले आहेत, हो ना? जवळजवळ हो 100च्या वर प्रश्न तुम्ही रीड केले असतील सगळे मिळून. हो, आम्ही एकमेकीचे प्रश्न काढत असतो आणि रीडिंग करत असतो. खूप छान एकदम मजा येते. छान. खूप छान खूप वाटते. सुंदर. येस. असेच मस्त छान टॅरो रीडर्स म्हणून नावारूपाला या. मस्त सगळे पूर्ण महाराष्ट्रभर, भारतभर आणि जे विदेशातून शिकतील ते सगळे आपले टॅरो रीडर्स असावेत असं मला मनापासून वाटते. खरं सांगायचं तुम्हाला, सगळ्यांना माहिती आहे आतापर्यंत की खूप जुना मंजुश्री मॅडमचाही काही प्रवास नाही आहे. अगदी 5 वर्ष झाले असतील या सगळ्या फील्डमध्ये आपण आहे. ओके. कोरोनापासून, कोरोना जसा सुरुवात झाला तसा तेव्हापासून तो आपल्याला लागलेला लकी. असं म्हणूया. थँक्यू कोरोना, असं म्हणूया. तर त्यांनी तो वेळ दिला आयुष्यामध्ये बदल घडवून आणायचा आणि तेव्हापासून 1 रुपयाची जाहिरात नाही आहे. 1 रुपयाची जाहिरात नाही आहे. पण ऍज अ टॅरो रीडर, ऍज अ टॅरो मास्टर, क्रिस्टल हिलर, क्रिस्टल, फक्त एवढा परिवार, रेकी म्हणून वेगळा परिवार आहे आणि टॅरो रीडर्स म्हणून जो वेगळा परिवार निर्माण झालेला आहे हा आतापर्यंत जवळजवळ 4,500 लोकांचा आहे. ओके. एवढा परिवार फक्त क्रिस्टल्स आणि टॅरो रीडर्स, टॅरोटच्या माध्यमातून आपला झालेला आहे. आणि या हे सगळं काही झालेलं आहे, हे कसं झालेलं आहे, तर हे सगळंच सगळं झालेलं आहे विना जाहिरात. हो 1 रुपयाचीही कुठेही आपली जाहिरात नाही. आणि मला पूर्ण विश्वास आहे ज्या प्रकारे या सर्व भारताने आणि भारताबाहेरच्या असलेल्या आपल्या सर्व भारतीयांनी मला जसं स्वीकारलं तसंच तुम्हाला सुद्धा ते स्वीकारतील. कारण जेव्हा तुमचं रिडिंग येतं ते तुमचं सगळं रिडिंग कुठेतरी मी ज्या प्रकारे रिडिंग करतं तसंच येतं. आणि आतापर्यंत तरी माझाही अनुभव असा आहे की नाही कोणाचं कधी काही चुकलेलं नाही किंवा कधी कोणी स्वतः तक्रार कधी काही केली नाही की तुम्ही अमुक अमुक सांगितलं होतं आणि त्या प्रकारे एखादी गोष्ट घडली नाही, असं झालेलं
नाही. त्यामुळे तुम्हाला सुद्धा असंच सगळे छान अनुभव येणार आहेत आणि तुम्ही सुद्धा ऍज अ प्रोफेशनल टॅरो रीडर्स म्हणून तुम्ही तुमच्या जगामध्ये स्वतःचं नाव करणार, मला पूर्ण विश्वास आहे या युनिव्हर्सवर. खूप हं. छान. विद्याताई, काही सांगायचं आणखी? मॅडमचे खूप खूप धन्यवाद. मंजुश्री मॅडमने खूप आम्हाला खूप नॉलेज दिलं. मंजुश्री थँक्यू मॅडम. मॅडमचे धन्यवाद, युनिव्हर्सचे हो, धन्यवाद, धन्यवाद. त्या गुढ विद्येचे धन्यवाद, आहे ना, सगळ्यांचे हो, धन्यवाद. हो. थँक्यू मॅडम. थँक्यू. चला नेक्स्ट, कोणाला बोलायचं आहे? जयश्री कोकाटे. हा, करा माईक सुरू. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सगळ्यांना. आत्मा नमस्ते सगळ्यांना. 6 जून पासून माझा हा प्रवास. पहिले नाव सांगू का? हो, पहिले नाव सांगा. जया सुनील कोकाटे. मी अकोल्याला राहते. मी ज्ञानेश्वर नगर डाबकी रोडला आहे. मी तसं पाहिलं तर गृहिणी आहे. पहिले मी सर्व्हिस करायची, पण काही कारणास्तव मला ती सोडावी लागली. त्याच्यानंतर आता हळूहळू करता करता मी मंजुश्री मॅडम सोबत जुळली, इन्स्टिट्यूट सोबत. 6 जून पासून रेकी शिकली. तर 3 ज्या पायऱ्या आहेत त्या मी कंप्लीट केल्या, पण त्याच्यात मला इतके चांगले चांगले अनुभव यायला लागले की मी ग्रँड मास्टर सुद्धा केलं मॅडमकडे. हं, मग ग्रँड मास्टर झाल्यानंतर तर अजूनच माझा प्रवास चांगला झाला. जीवन असं बदलल्यासारखं झालं आहे एकदम. ते सांगू नाही शकत, इतकी पॉझिटिव्हिटी वाढलेली आहे की ते हं, म्हणजे शब्दात आपण व्यक्त नाही करू शकत. आपल्याला अनुभव येतात, तसं तसं कळायला लागतं. तर आता त्याच्यानंतर मग असं करता करता माझी मुलगी म्हणे, आई आता टॅरो रिडिंग पण तू शिकून घे. मागे लागली. तर मग मी टॅरो रीडरच्या ह्याच्यात पण प्रवेश घेतला आणि मॅडमच्या क्लासमध्ये सुरू झाली. 8 दिवसानंतर घेतला, पण तरी घेतला मनावर घेऊन. मग आता टॅरो रीडर शिकता शिकता मॅडम मी इतकं सुंदर शिकवलं कार्ड वाचायला आम्हाला. पहिले तर मला काहीच समजत नव्हतं, नुसतं कार्ड पाहिले, ते चित्र पाहिले. मला असं वाटलं आपल्याला काही जमणार नाही हे. असं डोक्यात एक हे होती कल्पना. पण हळूहळू मॅडम इतक्या सुंदर याच्यात सांगितलं समजवून की समजायला लागलं. हळूहळू करता करता कार्ड वाचायला सुद्धा यायला लागले. आता 4-5 कार्ड मी जे रीड केले त्याचे परफेक्शन बरोबर आले. म्हणजे दुसरीकडून रिप्लाय आला की बरोबर आहे म्हणून. असं असं हं, खरोखर घडलेलं आहे असं रिप्लाय आले. पण ते ऐकल्यानंतर मला असं वाटलं की नाही, आपण जे करतोय ते योग्यच करतोय आणि व्यवस्थित करतोय. टॅरो हं. रिडिंग करताना डोकं आणि मन खूप शांत ठेवावं लागतं, संयम ठेवावा लागतो. कारण की समोरच्या मनाचा पण विचार करावा लागतो रिडिंग करताना, की याला काय वाटेल. बरोबर. पॉझिटिव्हिटीत उत्तर द्यावं लागतं आणि येस. त्याचं सोल्युशन काढावं लागतं. अं, हा सगळा प्रवास करताना माझ्या मैत्रिणी पण खूप चांगल्या होत्या, ग्रुपमधल्या अटॅच हं, झालेल्या सगळ्या. हं, आम्ही हं, एकमेकींशी बोलत होतो, प्रश्न सोडवत होतो. त्याच्यातूनही बरंच काही शिकायला मिळालं. प्रत्येकाचे वेगवेगळे गुण असतात, समोर येतात ते आपोआपच बोलण्यातून. असं करता हं, करता हा आमचा टॅरो रिडिंगचा कोर्स पूर्ण झाला. याचं सगळं श्रेय मंजुश्री मॅडमलाच आहे, कारण की मंजुश्री मॅडमनी आम्हाला इतकं सुंदर शिकवलं की खूपच सुंदर. त्यांचे किती धन्यवाद मानावे आणि किती नाही हे समजत सुद्धा नाही. म्हणजे शब्दात व्यक्त नाही करू शकत आपण, असं आहे ते. तुमचे पण किती धन्यवाद मानायचे जयश्रीताई. मी पण शब्दात नाही व्यक्त करू शकत, कारण तुम्ही लोक विश्वास ठेवता. बरोबर ना? विश्वास ठेवता. अगोदर आपण कुठेतरी टेन्शन मध्ये असतो, रेकी शिकायला येतो, रेकी शिकल्यानंतर स्वतःमध्ये बदल घडवून आणतो आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणल्यानंतर एक विचार क्रिएट करतो की आता मला इतरांच्या आयुष्यामध्ये मार्ग दाखवणारा व्हायचा आहे. बदल घडवायचे. आहे ना, केवढे मोठा हा प्रवास आहे आणि किती दिवसामध्ये, 6 महिन्यामध्ये आणि मॅडमचे जवळजवळ. शब्द खरेच आहे की स्वतः तुम्ही बदला, जग आपोआप बदलेल ना. याचा अनुभव मला पूर्ण आला 100%. कसा हो? स्वतः मी बदलली आपोआप. माझे मिस्टर म्हणजे पहिल्यांदा मुद्दामच काहीतरी असं रेकी करताना खूप डिस्टर्ब करायचे. जे पहिल्या लेवल केल्या मी 3 तेव्हा. पण हळूहळू हळू इतका बदल पडत गेला की आता काहीच म्हणत नाही ते. कर म्हणतात, तुझं काय करायचंय ते तू तुझं कर. इतका कारण बदल झाला. आपल्यामध्ये नाही तर बदल खूप दिसतोय जास्त आणि संवाहाचे होते. कुटुंब, यस, ऊर्जेचा कुटुंबाला जो फायदा होत आहे तो समजतो ना, आहे की नाही? अगोदर त्यांनाही बिचाऱ्यांना माहिती नव्हतं की काय आहे हे.
म्हणून मग ते असं आणि व्हायचं. मुलीचा पण खूप मला मुलीसाठी पण खूप उपयोगी पडलं. सारखी मी तिला रेकी द्यायची. आणि हं, तुमच्या जवळचे क्रिस्टल पण घेतले होते, त्याच्यातून मला खूप मोठा अनुभव मिळाला की सांगू नाही शकत मी. सध्या खरंय. मी बोलली नाही कुठे म्हणून. येस, नक्कीच. अभिनंदन अं, तुमचं. आणि जयश्रीताई, हं, अ, तुम्ही खूप छान टॅरो रीडिंग करता. काही सेशन मिस झाले, पण ते मिस झाले सेशन सुद्धा तुम्ही स्वतःहून अभ्यास करून भरून काढले. हे तुमचं कौतुक आहे. आणि काय आहे, आपण आता 50-55च्या वर गेलो आहे, बरोबर ना? आणि या वयात 58ची आहे मी. आ? 58ची आहे. या वयामध्ये मी एखाद्या गूढ विद्येविषयी जाणून घेणं, अभ्यास करणं आणि स्वतःला तयार करणं, आणि या वयामध्ये मी इतरांसमोर स्वतःला प्रस्तुत करणं, ते सुद्धा एवढं जबाबदारीचं काम. तुम्हाला माहितीये, एका टॅरो रीडरच्या हो किंवा नाही वर लोक लग्न मोडतात किंवा लग्न ठरवतात. माहिती आहे, एका टॅरो रीडर्सनी हो सांगितलं तर एखादा व्यवहार करतात लाखोचा, नाही तर नाही करत. आपल्याला त्यांच्या आयुष्याचे प्रॉपर प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात. त्यासाठी एक जबाबदार व्यक्ती, एक स्वतःचा व्यक्तिमत्वाचा विकास झालेला व्यक्ती आणि त्या गोष्टीचं खरोखर ज्ञान असणारी व्यक्तीच असावी. हे तेवढंच गरजेचं असते. आणि फक्त एक कार्ड काढलं आणि झालं असं नाही. तर तुम्ही जे काही टॅरो रीडिंग शिकलेले आहे, हे सर्व डेक आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ते किती सुंदर परिपूर्ण शिकलेले आहात. तुम्ही इतरांच्या आयुष्यामध्ये बदल घडवायला, त्यांना मार्ग दाखवायला छान प्रकारे तयार आहात जयश्रीताई. आणि तुमच्या बोलण्यामध्ये तो संयम आहे, त्या सगळ्या गोष्टी आहे, खूप सुंदर प्रकारे तुम्ही करसाल. म्हणजे तुमचा विश्वास आहे स्वतःवर, धन्यवाद हे मॅडम. खूप महत्वाचं. येस, मी म्हणायची आता तुमचे 4 सेशन डुबले आहे, तुम्ही कसं करसाल? जयश्री आपल्याला सांगायच्या हे केलं मी मी वाचून करणारच. वाचून बरोबर केलं. यस, वाचून केलं, व्हिडिओ ऐकून केलं, पण केलं जयश्री मॅडमनी. खूप आणि छान. आणि मेडिटेशन रेग्युलर आहे मॅडम माझं. मी एकही मिस नाही करत. रोज करते म्हणजे करते. येस, मेडिटेशन बंद नाही. खूप सुंदर, सुरू. खूप छान. जेव्हापासून क्लास सुरू झाला तेव्हापासून अजूनही असं झालं नाही की मी केलं नाही. वाव, खूप छान. तुम्ही स्वतःच्या आजारांवर, स्वतःवर खूप काम केलं हा आणि आज रेकीने तुम्हाला खूप छान. त्याच्यातही खूप फायदा झाला मला. म्हणजे अर्ध्यावर आली मी म्हणजे म्हणायचं. येस, ते खूप पण छान. होईल, सांगेलच मी. येस, येस. तुम्हाला ती मशीन होती ना, श्वास घ्यायची हा. लावलेली? त्याची फ्रिक्वेन्सी कमी झाली, 7वरच आली. आता हळूहळू होईल कमी. एकदम तर ओके. होणार नाही ना अशा गोष्टी. येस, येस, येस. 6 महिन्यामध्ये एवढी कमी म्हणजे खूप झाली. हो ना? अगोदर 14ची किती 7वर होती? आली ना. कितीची? 14 14ची 7वर आली आहे. वाव, खूप सुंदर. 7वर आली. येस, येस, येस. आम्हाला त्या मेडिटेशनचा मशीन खूप फायदा झाला मला. दाखवेल मी एखाद्या वेळेस पूर्ण ती मशीनही दाखवेल. ऑक्सिजन नक्की. लागते तसंच असतं ते मॅडम. अच्छा. मला भीती वाटायची पहिले लावताना. हं, हं, आता एक जीवनाचा अंग म्हणून मी लावते ती रात्री झोपताना. हं, हं. ती पूर्णपणे निघून जाईल, काही काळजी करू नका. निघून हं? गेली पाहिजे. हं. हं. तुम्ही नॉर्मल सारख्या राहसाल. बघा बरं, स्वतःवर एवढं काम करणं, पुढे अभ्यास करणं आणि एवढं छान, हे खरंच खूप सुंदर, खूप सुंदर. अगदी लोकांचाही मनापासून धन्यवाद. दृष्टिकोन बदलतो मॅडम आपल्याकडे पाहण्याचा. मला मग जाणवते हे. म्हणजे सुरुवातीला जसं पाहत होते तसं नाही, काहीतरी वेगळं आहे असं आपलंच आपल्याला जाणवते. येस. रिस्पेक्ट करतात समोरचे लोक. हा, करणारच ना. मार्गदीपक जे झालं आहे, मार्गदर्शक जे झालेलं आहे की नाही, स्वतःची एनर्जी जी एवढी वाढली आहे, आपोआप 4 लोकांमध्ये गेल्यानंतर जो व्यक्तिमत्वाचा ठसा उमटतो ना, तो वेगळा असतो. खूप सुंदर, खूप सुंदर जयश्री मॅडम. थँक्यू, अगदी मनापासून धन्यवाद. तुम्हाला इतरांना काही सल्ला द्यायचा असेल तर मी परत तुमच्यापर्यंत येते. शेवटी नेक्स्ट कोण आहे बोलणार? स्वतःचा परिचय द्या. करा चेतना माईक. 1 मिनिट, मनीषा, मनीषा माईक सुरू करा. त्यानंतर चेतना, नंतर कृष्णा दादा. दादाचा आज नंबर मध्ये. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. मी मनीषा भोसले, नवी मुंबई ऐरोली इथून आहे. एक टॅरो रीडर. आता रेकी मास्टर होत आहे. थोड्या दिवसात माझं पूर्ण कंप्लीट होईल. तसंच माझा घरातील छंद असा शिवणकाम, विणकाम आहे आणि ज्वेलरी मेकिंग. असे मी बारीक सारीक छोटे मोठे उद्योग करत असते, काही ना काहीतरी घरात चालूच असतं ते. खूप पण सुंदर. आता रेकीकडे यायचं म्हणजे रेकीचा मी जवळजवळ 25-26 वर्षापूर्वी शब्द ऐकला होता, रेकी हा.
पण तो हा काय असतं ते मला माहित नव्हतं. मी टीव्हीला बरेच वेळा ऐकलं होतं रेकी रेकी असं. नंतर हा मी आता 2 महिन्यापूर्वी माझा हात खूप दुखत होता. हा म्हणजे डॉक्टरने सर्जरी करायला सांगितलेली. त्याच्यानंतर ते असं व्हिडिओ बघत असताना, गेल्या वर्षी मॅडम तुमचा 23 साला एक व्हिडिओ आला होता. पण फक्त तुमचं चित्रच बघितलं होतं. ते तुमच्याकडे बघूनच मी ते बंद केलं होतं. का नको बघायला व्हिडिओ. असं त्यावेळेस का वाटलं मला माहित नाही. हा पण हा हा त्याच्यानंतर मग आता ह्या 2 महिन्यापूर्वी मी तुमचे 2-3 व्हिडिओ बघितले. आणि मग त्याच्यातून असं कळलं की रेकी उपचार पद्धती आहे एक. आणि त्यातून पण मी इकडे यायचं का नाही हा विचार करत होते. पण माझं माहेर इकडे सातारच्या इकडे आहे. तर ते ससाणे डॉक्टर ते माझ्या माहेरच्या शेजारच्याच गावात राहतात. तर ठीक. त्यांचा अनुभव ऐकला. हा मग ते मी म्हणलं डॉक्टर लोक शिकतायत म्हणजे काही काहीतरी चांगलंच असणार आहे असं. हा आणि त्यातून जर आपल्याला फायदा होणार असला तर मग शिकायला काय हरकत आहे. मग असं घरात तरी पण मी माझ्या मुलगा लहानच आहे आता, शेवटच्या वर्षाला आहे. त्याला विचारलं, त्याला जर भरपूर माहिती आहे असे सायन्स बद्दलची. मग त्यांनी ते बघितलं तर म्हणला तुला शिकायचं तर शिक. तर त्या उपचार होणार असला हातावर तर कर, मग तुला वाटते घरात बसून करायचे तर. म्हणून मग मी तरी पण 1,000 भरले पहिले. म्हणलं मी बसेन का नाही. ते मेडिटेशन शब्दाचा मला खूप राग आहे ठेवला पहिली नाही रे गोष्ट. बाबा विश्वास आमच्यावर. परीक्षा घेतली. नाही नाही, मेडिटेशनचं मला खूप म्हणजे एका जागेवर बसायचा मला खूप कंटाळा आहे पहिली गोष्ट म्हणजे. असं हम्म. ते योगा बिगा पहिले करायला सांगायचे ना तर मी नव्हतेच कधी करत. मला ते आवडायचं नाही. चालून येईल हम्म. काही वेळ. पण मला असं एका जागेवर बसायला आवडत नाही. मग ते म्हणलं मेडिटेशन होईल का नाही, करायचं का नाही. म्हणलं बघू, 1,000 भरते काय प्रकारे तो बघते अगोदर. त्याच्यानंतर मग पुढं करते. पण ते ते मेडिटेशन करून जरा हाताला आराम पडायला लागला आणि मला पण बरं वाटायला लागले. म्हणजे लोक सांगतात की झोप येत नव्हती. मी ऍक्च्युअली झोपतच नव्हते. मी 2 तासच झोपायचे रात्रीची. आणि ते पण म्हणजे असं मला निवांत झोप नव्हती लागत. म्हणजे थोडं जरी खट्ट वाजलं तरी मी जागीच असायचे. सगळेच म्हणायचे ही जागीच असते कधी पण हे करा. जरा लाईट लावली तरी पण मी लगेच जागे उठून बसणार, काय झालं कोण उठलंय काय बघायला असं. आणि त्याच्यानंतर मग ते हळूहळू विश्वास बसायला लागला. मेडिटेशनने माझं ते हाताच्या मुंग्या अर्ध्या म्हणजे आता तर 85% झाला क्लिअर माझा हात. त्याच्यामुळे मग ते हे झालं. तेव्हा मी सेकंड डिग्रीला होते. आणि रस्त्यानं गावावरनं येताना तुमचा व्हिडिओ बघितला की टॅरो रीडरचं क्लास चालू करणार आहेत म्हणून. तरी ते टॅरो रीडर फक्त ते पण ऐकून होते. पण ते पण आता ते कालच झाली आपली चर्चा. ते माळा घालायचं कुंकू लावायचं ते तसला प्रकार. मी म्हणलं हे असलं करायचं असते. तरी पण म्हणलं शिकावं की नाही शिकावं की नाही असं मी आपल्या मनात विचार करत होते. व्हिडिओ सगळा ऐकला. त्याच्यानंतर म्हणलं जाऊ दे ऍडमिशन तर घेते. म्हणून नाव दिलं. नाव दिल्यानंतर पहिलं फर्स्ट तुमचं ते मुलाखतीच्या वेळेस पण मी सांगितलं मी असं म्हणजे गुड विद्या आहे म्हणून म्हणलं शिकून घ्यावी असं. त्याच्यामुळे मी ते आले. तरी पण 2 दिवस लेक्चर ऐकल्यानंतर असं वाटलं जमेल का नाही. उगाच नाही तर आपलं त्यांना सांगावं नकोच माझं नाव कट करा म्हणून. इकडे 10,000 घालवायचे, इकडे 10,000 फी होऊन जाईल. असं पण मी मनात विचार केला. म्हणून परत नंतर 4-5 दिवस गेल्यानंतर मग मला जाऊन दे. काहीतरी वेगळं आहे तर मुलं म्हणजे शिक, तुला वेगळं वाटतंय शिकायचं म्हणजे मला शिक्षणाची आवड आहे पहिली गोष्ट पहिल्यापासूनची. आणि एक शिक्षक व्हायची पण आवड आहे. म्हणजे ते होता होता राहिली होती माझी बरेच वेळा. मी असं मुलांना शिकवलंय घरी. पण तरी पण ते त्यावेळेस नाही जमलं ते काही कारणांमुळं. तर त्याच्यामुळं मग ते आता म्हणलं एक मार्गदर्शक म्हणून पण आपण जाऊ शकतो पुढं. त्याच्यामुळं मी हे केलं, घेतलं त्याचं लेक्चर ऐकताना पण असं विचारायचं कधी कधी की सगळ्यातच सगळं हे संघर्ष आहे. सगळं उलट आलं की हे असं होते तसं होतं मी एकसारखं उत्तर येते. वेगळं काय येत नाही. लगेच म्हणून मग चेहरा मी बदलायचा हो ना. मनीषाचा हा ना. चेहरा जयश्री आणि मनीषा, जयश्री पवारताई आणि म्हणजे मला मनीषा. तेच वाटायचं की सगळंच एकसारखं आहे, काही त्यात फरकच नाही. जरा अर्ध्यापर्यंत गेले की हा तेच येते. जरा संघर्ष कुठं हे होते तुटते नातं जुडते झालं. तेच उत्तर येतात. मग ते जमल की नाही जमेल की नाही. नंतर मग जरा थोड्या दिवसांनी जरा थोडंसं समजायला लागलं की प्रत्येकाचा अर्थ वेगळा आहे. ते सांकेतिक भाषा विषय त्याचे ते चिन्हांचे भिन्नांचा विचार करून आपल्याला बोलायचंय. मग म्हणलं चालेल. मग ते ते पुढं हे करत जरा थोडेसे आणि 1 महिना गेल्यानंतर जरा थोडंसं डोक्यात शिरायला लागलं थोडं थोडं. आणि 27 वर्षानंतर अभ्यास करायला लागले परत. म्हणजे अभ्यास अगोदर मध्ये आधी आपण वाचतो पण ते असंच वाचन असतं. पण अभ्यास करून वाचून लिहून काढून ते हे करायचं. तो अभ्यास परत 27 वर्षांनी पूर्ण परत चालू झाला कॉलेज सोडल्यानंतर पासून असं. आणि त्याच्यानं आता मी रिडिंग करू शकते. हे मला आता आत्मविश्वास आहे. आणि नव्हता तरी तुम्ही मध्यंतरी दिला की तुम्ही करू शकताय. त्याच्यामुळं मग घरातल्यांनी विचारलं तर हा म्हणजे मी करू शकते. मॅडम बोलतात तुम्ही करू शकता चांगलं करताय म्हणजे आम्ही करू शकतो ना म्हणलं एकदम. आणि येस. नोट्स बीट्स वाचल्यानंतर तर आता पूर्ण आत्मविश्वास आला की आपण एक रिडिंग करू शकतो. मी बाहेरचे नाहीत काढले कार्ड कोणाचे.
पण नातेवाईकांचेच म्हणजे घरातलेच असे जरा सगळ्यांचे बघितलं तर ते बरोबर जुळतायत सगळं ते असं. आणि कुणी काढला नसेल स्प्रेड, पण मी आता माझं ज्वेलरीचं आता होतं तिळगुळाचं ना, तर तुम्ही बोलला आपल्या स्वतःची कार्ड नाहीत काढायची, पण तरी पण मी आपलं ते एक मजा म्हणून टाकायचे. 8 दिवसात मला कुठल्या कुठल्या दिवशी काम भेटेल त्या दिवशीचं नोट्स करून ठेवायचे. त्या दिवशी मला काम भेटत होतं. असं बघा. येस, असं स्वतःचे कार्ड काढूनही ही कशासाठी सांगते की तुम्हाला स्वतःपासून डिटॅच होऊन कार्ड काढावं लागते. हा की माझी पण मी मनीषा, माझं असंच कार्ड निघावं असा विचार नको. काय निघणार आहे ते निघणार आहे, मी बघणार, हा असं म्हणून कार्ड काढायचं. तर तुम्हाला नक्की हा एकदम मग ते परफेक्ट मी स्प्रेड येतो. असं ते असं 8 दिवसाचं मी काढायचे वर्किंग, मला ह्या 8 दिवसात ह्या ऑर्डरी भेटतील का, तर कोणत्या दिवशी भेटतील, मग ते ते तसं कार्ड आले की मी ते टिपून ठेवायचे. त्या दिवशी बरोबर मला काम यायचंच. म्हणजे माझा हा अनुभव आत्ताचा आहे सध्याचा, गेल्या अच्छा. आठवड्याचा. हा, त्याच्यामुळे आता खूपच विश्वास बसला की आपण त्या रिडिंग व्यवस्थित करू शकतो आणि इथून पुढं दुसऱ्यांना पण मार्गदर्शक होऊ शकतो चांगलं असं. येस. त्यामुळे हे मनीषाताईंनी ब्रह्मांड. तसं सेशन मध्ये सुद्धा तुम्ही जेव्हा सगळे चर्चा करता तेव्हा मनीषा भोसले यांनी प्रश्न तयार करणे, त्या या कार्डच्या जागा, ह्या गोष्टी त्यांनी जे जे काही केलं ते ते एकदम परफेक्ट केलं. त्यांच्याकडे जे काम सोपवलं होतं ग्रुपवर ते त्यांनी त्यांच्या त्यांच्या जागेवर एकदम परफेक्ट केलं मनीषा तुम्ही. हा हा. ते तुमच्यामुळे झाला विश्वास एवढा. एवढं मी बोलत पण नाही पहिली गोष्ट, तुमच्यामुळे एवढे बोलाय पण लागले. म्हणजे मी बोलते पण आपलं आपसाच असं जास्त जास्त लोक असले की मला जरा भीती वाटते खूप बोलताना. म्हणजे मनात खूप काय असतं पण बोलता येत नाही सगळ्यांच्या समोर. असं म्हणजे आतापर्यंत झालेलं आहे माझं. तर मी आता ह्याच्यामुळे आत्मविश्वास वाढलाय आणि आता रेकी ग्रँड मास्टर जायचं आणखीनच भरपूर काही होईन आणखीन आत्मविश्वासानं असं वाटतंय. नक्कीच. हा, त्यामुळे तुमचे आणि त्या ऊर्जेचे खूप खूप धन्यवाद. येस, खूप छान, खूप छान मनीषा. ते खूप छान, तुम्ही खूप उत्कृष्ट असे टॅरो रीडर होणार आहात. बघा तुम्ही, तुमची एरोली गाजवून ठेवणार तुम्ही, छान टॅरो रीडर म्हणून. हो ना. अपॉइंटमेंट घ्याव्या लागतील लोकांना. हो ना. पूर्ण विश्वास आहे मला. आणि थँक्यू मनीषा, थँक्यू. मी एक विचारते सगळ्यांना, बाकी सगळ्या ग्रुपला, मनीषा भोसले यांना बोलता येत नाही असं वाटतंय का कधीतरी? नाही, बोलते. खूप बोलतात, छान बोलतात. छान खूप बोलतात. बोलतात, गोष्ट जास्त आहे. बोलतात त्या. आता हम्म. आजूबाजूला कोण नाही ना समोर, बाकी तुम्ही लांब लांब आहे तसं. सगळ्यांचे लक्ष यायला पाहिजे असं ते. मग त्यासाठी पहिले ऑनलाईनच कार्ड घ्यायचे मग. हा, ऑनलाईन कार्ड तर ते असं येस. काय असं लिहूनच प्रश्न घेऊन त्यांना नंतरच सांगावं लागणार. लगे येस, लगेच समोर सुरुवातीला थोडं तसंच झालं. करा. येस, हा सुरुवातीला तसंच करा. आणि एका लेवल नंतर तुम्हाला डायरेक्टही कार्ड आलं म्हणजे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर नजरेने समजतं. वेळ द्या थोडासा. ओके, थोडी प्रॅक्टिस करा सगळ्यांनी. प्रॅक्टिस हा कॅन हा मेक मॅन परफेक्ट. हळूहळू सगळ्या गोष्टी एकदम एका लेवलला जाणारच, काळजी करू नका. ओके. हा. येस. अजून तर तुम्ही ग्रँड आत्मविश्वास. मास्टर व्हायच्या राहिल्या ना. ग्रँड मास्टर हो. झाल्यानंतर मग आगे आगे देखो होता है क्या. पुढच्या वेळेस शेगावच्या कार्यक्रमाला सगळे हे नवे टॅरो रीडर्स, नवे पुन्हा ग्रुपला येणारे ग्रँड मास्टर, त्यांना तिथं स्टेज द्यावं लागेल ना. तर हा, तुम्ही येणारच आहे. ऍक्च्युली मी हं, ऍडमिशन घेतलं होतं शेगावला यासाठी घेतलं होतं. म्हणजे तुम्ही वा. ऍडमिशन घेताना नव्हतं का सांगितलं होतं स्टार्टिंगला की आता कोणी ऍडमिशन घेतलं तर त्यांना शेगावला यायला भेटेल. पण त्यावेळेस तुम्ही विचारलेलं पण होतं शेगावला येत आहे का म्हणून. त्यावेळेस माझी यायची इच्छा होती पण तेव्हा नाही जमलं, जरा थोडं तब्येतीचे इश्यू होते आणि थंडी खूप होती, मला थंडीचं जमत नाही जास्त. म्हणून मी तुम्हाला घरातून विचारलं होतं तेव्हा जा बोलले होते, पण म्हणलं नको, म्हणजे आपण स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे, म्हणून नाही हे येस. केलं होतं. अच्छा, तेवढं एक विचारायचं राहिलं मनीषा, त्या हाताच्या ऑपरेशनचं काय झालं? हाताचं ऑपरेशन म्हणजे डॉक्टरकडे मी गेलेलीच नाही. डॉक्टरनी काय सांगितलेलं, 1 महिना औषधे घ्या, त्यांनी जर तुम्हाला बरं नाही वाटले तर तुम्हाला ते सर्जरीच करावी लागेल नसांची. नसा खूप पूर्ण अशा माझ्या हे झाल्यात, दबलेत म्हणून सांगितलं दोन्ही हाताच्या. त्यांनी इलेक्ट्रिक शॉक दिले होते दोन्ही हाताला. तर त्यावेळेस त्यांनी ते सांगितलं होतं. मग 1 महिनाभर मी औषध घेत होती पण त्यांनी काही फरक नव्हता पडत मला. मुंग्या सतत येत राहायच्या, हाताने कामच करता येत नव्हतं. मग मेडिटेशन तुम्हाला सेकंडचं मेडिटेशन चालू झाल्यानंतर ते तुम्ही शक्तिपाठ दिला ना, तेव्हा मला ते सहन होत नव्हता शक्तिपाठ. म्हणजे हा पूर्ण हात जड झाला होता आणि असं हातातून म्हणजे खूप खूप दुखत होतं. म्हणजे तेव्हा डोळ्यातून माझ्या पाणी पण येत होतं. एका हातानं इकडे छान वाटत होतं आणि इकडे दुखत होतं पूर्ण त्या हाताला. आणि हं. मेडिटेशन मुळे ते पूर्ण एकदा एकदा झटका येऊन ते पूर्ण नसा अशा हे झालं, म्हणजे पाणी कसं पाईप मध्ये पटापट पटा पुढे जातं तसा मला भास झाला सगळा ते. म्हणजे आता पण येतात पण जास्त नाही, इथं थोडेसे येतात, पण मी आता पॉवर बॉल हे करते त्याच्यानी जातं. म्हणजे ते मेडिटेशनने हा प्रकार होतो म्हणजे बरा व्हायचा हे मला आता कळलं.
ते मी आता पण मला त्रास झाला तर मी तेच करते, म्हणजे असं मधून अधून शंभर होतो टक्के त्रास. तुमचं मुंग्या बसून जाणार आहेत, काळजी करू नका. हा ते, मग ह्या ते मुंग्या किती डॉक्टरकडे गेलेच वर्षापासून नाही. त्याची? ते ऍक्च्युली तसं हे मुलगी 2 नंबरची 24 वर्षे झाली. 24 वर्षापूर्वी माझं ही नस दबलेली होती, सांगितलं डॉक्टरनी एकच. त्यावेळेस मला असं हात वरती नव्हता येत असा करता. पण तेव्हा काय तात्पुरतं ते हाडा वैद्याकडे जाऊन चोळून बिळून औषध तेव्हा घेतली, मग 2 वर्ष राहतं. 2 वर्षांनी पुन्हा चालू होतं, तेवढ्यापुरतं औषध घेतलं की पुन्हा राहतं, पुन्हा चालू होतं. असं करत करत ते आतापर्यंत चाललं होतं. पण आता खूपच झालं होतं मला गेल्या वर्षीपासून. गेल्या वर्षी हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे डॉक्टर बोलला झालंय तसं. हिमोग्लोबिनची औषधं खाल्ल्यानंतर ते झालं बरोबर. पण पुन्हा आता या 4-5 महिन्यापासून खूप झालं. पण दिवाळीत खूप म्हणजे खूप अतिप्रमाणात झालं. म्हणजे कंटिन्यू गेल्या मुंग्या येतच 24 होत्या. वर्षापासूनचा तुमचा हा आजार आहे मनीषाताई. हा. ओके. आणि हो. आता तुम्हाला त्याला 80% रिलीफ आहे. हो, 80% पडलाय. माझा शब्द आहे तुम्हाला, हे ब्रह्मांडीय ऊर्जा तुम्हाला एवढी मदत करणार आहे की तुम्ही डॉक्टरांकडून पुढच्या 6 महिन्यामध्ये चेक करून घ्यायचं. आता 3 महिने झाले, परत पुढच्या 3 महिन्यानंतर जे काही आपली आहे, MRI वगैरे हा. केला असेल तो परत करा. तुमच्या नसा तुम्हाला छान पुन्हा कार्यरत हो. झालेल्या दिसतील. फक्त जसं जयश्री मॅडम सांगतात की मी एकही दिवस मेडिटेशन सोडलं नाही, तसं तुम्ही रोज 2 मेडिटेशन करा. एक पहिल्या डिग्रीचं नाही तर दुसऱ्या डिग्रीचं करा, नाही, आणि मला एक ग्रँड मास्टरचं करा. त्रास झाला की मी करतेच कुठलं कुठलं तरी मेडिसिन घेऊनच बसते. अर्धा तास मेडिसिन करते, मग कामाला चालू करते. येस. असं मग बघा त्यामुळे तुमचं मला ते ओके सवय होऊन पडली. जाणार आहे, ते निघून जाणार आहे, हा. सगळे ब्लॉकेजेस निघतात आपल्या आणि शरीरामध्ये. आपल्या नाडी मंडलामधील ब्लॉकेजेस पूर्ण मध्ये रिमूव्ह होते मेडिटेशनमुळे. ते ससानी डॉक्टरांनी मुलाखतीत सांगितलं होतं ना, त्यांच्याकडे पेशंट आलेले, त्या लेडीजला पण असं 4-4 दिवसांनी यावं लागायचं सारखं, 8-8 दिवसांनी. तर ते तेव्हाच माझे ते हाताळून घेत होते. तर म्हणलं तर तेव्हा ते बोलले की मी जेव्हा रेकी केली त्याच्यावर उपचार, तेव्हा हं, ते 1 महिन्यानंतर यायला लागली ती लेडीज, त्याच्यानंतर हं, 1.5-2 महिन्यानंतर. त्याच्यामुळे हं, मी म्हटलं मग जर डॉक्टर लोक करतायत तर मग हे हं. रेकी शिकायलाच पाहिजे. आपल्याला स्वतःला बरोबर. पण होईल, नंतर मग घरच्यांसाठी पण उपयोग होईल. घरच्यांसाठी पण माझ्या मुलीचं गेल्या महिन्यात असं डोळ्याला रांजणवडी आली होती. ते हं, गेल्या वर्षी अशी झाली, तेव्हा ते 8-10 दिवस लागले होते बरं व्हायला. पण हं, ह्या वेळेस 2च दिवसात गेली. मी तिला म्हणजे ते तेव्हा नुकतीच शिकत होते, पण तिचे हं, पॉवर बॉल करून तिच्या त्या डोळ्यावर हात फिरवले फिरवले 2 दिवस, तर ते पूर्ण बसली खाली असं. हं. मग ते आता रेकीमुळे झालं, ऊर्जेमुळे का ते आपोआप गेली ते माहित नाही मला, पण ते झालं त्यावेळेस 2 दिवसात क्लिअर. झालं, तुमच्या ऊर्जेमुळेच झालं ते. हा. ओके, तुमच्या ऊर्जेमुळेच झाला. थँक्यू, थँक्यू मनीषाताई, अंतर्मनापासून धन्यवाद. या ऊर्जेला धन्यवाद, तुम्हाला धन्यवाद. हा. ही गुड विद्या थँक्यू. तुम्ही शिकलात, छान टॅरो रीडर्स म्हणून एक. आणि आता पुढे ग्रँडमास्टरचा प्रवास तुमचा सुरू झालेला आहे, तो पूर्णपणे होणार. आणि एक तुम्ही आणखी पुढच्या काही दिवसामध्ये पुन्हा एक वेगळी मुलाखत देणार आहात, तेव्हाचे अनुभव यापेक्षा आणखी वेगळे असणार, हा मला पूर्ण विश्वास आहे. थँक्यू. थँक्यू. आता कोण आहे? चेतना आहेत. ओके, आत्मा हो. नमस्ते. आत्मनमस्ते. बोला मॅडम. माझं नाव चेतना ज्ञानेश भागवत. मी बारामतीहून आहे. मी रेकी ग्रँड मास्टर, एंजल थेरपिस्ट, टॅरो रीडर आहे. तर हे सगळं घडवण्याचं जे काम आहे, या हिऱ्याला जे पैलू पाडण्याचं काम आहे, ते मंजुश्री हिलिंग यांनी केलेलं आहे, मंजुश्री ताईंनी केलेलं आहे. खूप प्रत्येकाकडे खूप लक्ष देऊन लक्षपूर्वक त्या काम करून घेतात. सगळ्यांच्याच बाबतीत सगळ्यांचे काही जे प्रॉब्लेम्स आहेत, किंवा कोणत्या येणाऱ्या समस्या आहेत, त्या प्रत्येक समस्यातून हा आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला खूप प्रत्येक गोष्टीचं आपल्याला सोल्युशन मिळतं इथे. आणि तसेच काही तब्येतीचे इश्यूज माझ्या बाबतीत होते. बीपीचा खूप प्रॉब्लेम होता मला. परत मला गुडघ्यांचा प्रॉब्लेम होता, सांधेदुखी होती. गुडघ्यांमुळे मला चालता येत नव्हतं. इतकं खूप सारा प्रॉब्लेम असल्यामुळे मी म्हटलं आपण रेकी करून पाहूया. पण माझा जो प्रॉब्लेम आहे तो जवळपास 50% सॉल्व्ह झाला या माध्यमातून. आणि मी आता चालू शकते, म्हणजे बऱ्यापैकी आता मी चालते. अजूनही 50% जो प्रॉब्लेम राहिलेला आहे त्यातनं सुद्धा मी निघून जाईल असं मला पूर्णपणे खात्री आहे. आणि मंजुश्री ताई पण त्याप्रमाणे मला मेडिटेशन वगैरे सांगत असतात की काय कोणते मेडिटेशन करावे, किंवा कशा प्रकारे तुम्ही हिलिंग पायाची किंवा रेकी द्यावी, या माध्यमातून सुद्धा त्या मला मार्गदर्शन करत असतात.
तसेच टॅरो जी ही विद्या आहे ही गूढ विद्या आहे. ही गूढ विद्या आपल्या भारतामध्ये पण अथर्व वेदामध्ये हिचा उल्लेख आलेला आहे. तसेच आपल्या भारतामध्ये ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, हस्तशास्त्र या पण बऱ्याच विद्या आपल्या भारतामध्ये प्रचलित आहेत. पण त्यापैकी टॅरो विद्या ही खूपच प्रचलित किंवा सध्याच्या याच्यामध्ये जास्त हे आहे. माझं भविष्य प्रत्येकाला बघावं असं वाटतं, की माझ्या अंतर्मनामध्ये प्रत्येकाच्या अंतर्मनामध्ये एक उत्सुकता असते, की माझं भविष्य काय असेल, माझ्या प्रश्नांची उत्तरं काय असणार आहेत. याचं वेध घेण्याचं सगळ्यांनाच असं हे लागलेलं असतं, की कशा प्रकारे मी यातून उत्तर काढू शकेल किंवा कशा प्रकारे मला यातून एक समज मिळणार आहे किंवा एक माझं उत्तर परिपूर्ण मिळणार आहे. आणि ही जी विद्या आहे ही विद्या म्हणजे चित्र, रंग, प्राणी याच्यावरून तुम्हाला याचं वाचन खूप सुंदर प्रकारे करता येतं. मी आता एक छान प्रश्न काढला होता. मेघना लोणकर यांचा प्रश्न होता. ते मॅडम समोरच कार्ड आम्ही वाचन केलं. पण त्यातनं खूप सुंदर निष्कर्ष मला सांगता आला, की त्या व्यक्तीला खूप सारे प्रॉब्लेम होते. त्यांना कुरूप होतं, परत अजून त्यांचा लिव्हरचा प्रॉब्लेम होता. त्यांना मणक्यांचे दुसरे ऑपरेशन त्यांना करायचं होतं. पण ते कशा प्रकारे आपण त्यांना समजून सांगू याबद्दल पण मला चांगली आयडिया आली. आणि मी त्यांना एकदम छान प्रकारे समजून सांगितलं आणि त्यामुळे त्या खूप म्हणजे त्यांना छान वाटलं आणि एक आपलं मेडिटेशन पण दिलं रेकीचं. आणि त्यांना पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायला सांगितली, डॉक्टरांचा सल्ला घ्यायला सांगितला. हे कार्ड जेव्हा रीड झालं तेव्हा मला खूप आत्मविश्वास वाटला, की नाही म्हणजे एवढं गुड कार्ड आपण वाचू शकतो. इतकं म्हणजे इतके आजार आहेत त्या व्यक्तीला तरी त्यातनं आपण त्याला मार्गदर्शन करू शकतो. हे मला खूप छान वाटलं म्हणजे. आवाज नाही येते. खूप छान, खूप आवाज छान. नाही येते. सेशन मध्ये कार्ड रिडिंग करत असताना काय अनुभव आला तुम्हाला? काय वाटलं? ह्या सगळ्यांनी व्यवस्थित सेशन प्रॅक्टिस मध्ये केली का? सेशन मध्ये आम्ही सगळेच जण एकमेकांचं कार्ड काढून रिडिंग करत होतो. त्यामुळे एक छान आत्मविश्वास निर्माण झाला आणि प्रत्येक जणांचे सपोर्ट खूप छान दिला सगळ्यांनी. ग्रुप सपोर्ट खूप सुंदर होता. त्याच्यामुळे एक आत्मविश्वास वाढला की नाही आपल्याला येतंय म्हणजे कार्ड रिडिंग करता छान प्रकारे. आपण कुठल्याही गूढ प्रश्नाचं एखाद्या उत्तर देऊ शकतो. अजून तरी आम्ही प्रॅक्टिस करतोय पण अजून पुढे नक्कीच या बाबतीत सुधारणा होणार आहे असं मला वाटते. बरोबर. आणि टॅरो रीडिंग करताना प्रश्नांचं उत्तर आपलं चुकू शकत नाही. कारण कसं तर आपण त्या व्यक्तीच्या सबकॉन्शियस माइंड सोबत जुडून त्याचं उत्तर काढतो. त्याच्यामुळं आपले ते उत्तर म्हणजे बरोबरच येतात. आणि आपली एनर्जी पण त्यावेळेस हाय असली पाहिजे कारण आपण मेडिटेशनही करतो. बरोबर. त्याच्यामुळे ते सगळ्याच बाबतीत एकदम व्यवस्थित परफेक्ट उत्तर आपण देऊ शकतो. खूप छान, खूप छान. येस. वाचत असताना आता मात्र तुम्ही तेवढ्या आम्हाला घाबरून राहिल्या की काय? पण मी पाहिलं हे टॅरो रिडिंग करत असताना मात्र चेतनाचा आवाज पहिला. उत्तर द्यायला चेतनाबाई पहिल्या. आणि आता मात्र चेतनाबाई अभ्यास करून इथं उत्तर देत आहे. किती किती शिकावं आणि किती नाही असं वाटतं तुमच्याकडून आम्हाला. कारण इतकं तुम्ही खूप सुंदर रीतीने शिकवतात. सगळाच प्रवास खूप सुंदर रीतीने झालाय माझा. ग्रँडमास्टर असू दे, रेकी म्हणजे रेकी ग्रँडमास्टर असू दे किंवा एंजल्सचा असू दे, टॅरोचा असू दे. खूप सुंदर मला सगळं समजतं आणि शिकवलेलं. आणि मी कॉन्सन्ट्रेट करते प्रत्येक गोष्टीवर आणि प्रत्येक गोष्ट करून बघण्याचा प्रयत्न पण करते मी. त्याच्यामुळे बरोबर. काय होतं सफलता माझ्यापर्यंत येते म्हणजे असं येस. असं.
खरं आहे. जेव्हा आपण प्रयत्न करतो, जेव्हा आपण सांगितलेल्या नियमांचं पालन करतो आणि मला पूर्ण विश्वास आहे, की सर्व ग्रँड मास्टर्स तुम्ही त्या त्या पद्धतीने तुमच्या तुमच्या लेव्हलवर तुम्ही जे दिलेल्या नियमांचं स्वतःमध्ये जो गुणांचा विकास करायचा आहे त्यावर अनेक साऱ्या गोष्टींवर कार्य करत आहात. ओके. तुम्हाला नाही माहिती तुम्ही तुम्ही तरी आता एकटी एकटी मेसेज टाकत असता दररोज. पहिले सकाळी उठल्यानंतर मेसेज 10, 12, 15, 20, कधी 25 एवढेच असतात. थँक्यू मॅडम, लव्ह यू मॅडम, थँक्यू मॅडम, लव्ह यू मॅडम, आम्हाला गुड न्यूज सांगायची आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे. आणि ते पहिले फोन घ्यावे लागतात. ओके. कारण बघा तुम्ही टेन्शन घ्यायचं आहे, टॅरो रीडिंग करायचं आहे, त्यांना तो वेगळा वेळ द्यावा लागतो. आणि हे जे थँक्यू असतात त्यांना मेसेजला उत्तर किंवा मग कोणाला तरी फक्त सांगायचं असतं की काय छान झालं. हे जे असते ना हे खूप सुंदर असतं. आणि फक्त मी तुम्हाला शिकवते म्हणून नाही, तुम्ही जे घेता ना, मी देते आणि तुम्ही घेता, म्हणून हे सगळं एवढं रोजचं प्रवास, रोजचा आपला वाढता परिवार, ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळे सुरू आहेत. हो, खूप बरोबर सुंदर. आहे. खूप मोठं भंडार आहे. आणि हे जेवढं नक्कीच. आपण घेऊ तेवढं कमीच आहे. हे म्हणजे आपण जेवढं कमी. कशावर काम करावं हे आता सुचत नाही. काय कुठल्या गोष्टींवर आपण काम करावं, कारण एवढं मोठं भंडार आहे ज्ञानाचं. तर कशा प्रकारे म्हणजे कुठलं काय कधी काय वापरावं, कसं वापरावं, अजून तेवढं परिपूर्णता अभ्यास करून ते आता त्याच्यावर काम केलं पाहिजे आणि मग येस. त्याच्यातनं परिपूर्णता होणार आहे. नक्कीच नक्कीच. असं. हो. खूप सुंदर चेतना, ते खूप सुंदर. कोण तुम्हाला एखादा सल्ला द्यायचा असेल तर मी परत येते. आता आपण जाऊया कृष्णदादाकडे. थँक्यू. त्यानंतर मग जयश्री मॅडम, संजना आणि आपल्या राहिलेल्या सुजाता, तिघी जणी पण सोबतच. ओके, म्हणजे एक एक नंबर. हं. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. सर्वांना आत्मा नमस्ते. आणि सर्व गूढ विद्यामध्ये प्रवीण असणाऱ्या माझ्या पहिल्या गुरुला पुन्हा आत्मा नमस्ते. रेकीला ज्या वेळेला आमच्या घरामध्ये सुरुवात झाली त्यावेळेला मी त्या व्यक्तीला सांगितलं होतं, आमच्या व्यक्तीला, अगोदर तू रेकी शिक, तुला फरक पडल्यानंतर नंतर माझं मी बघतो. पण तिला काही गोष्टींमध्ये फरक पडल्यानंतर त्यानंतर मग मी विचार करायला लागलो की मग यामध्ये रेकीमधून फरक पडतो. म्हणलं बघ, अगोदर तू पूर्ण कर म्हणलं, आणि नंतर मग मी बघतो म्हणलं. नंतर तोपर्यंत काही दिवसामध्ये तुम्ही रेकीचा क्लास घेणार आहे हे समजलं. आणि त्यावेळेला मला लगेच ती मी न्यूज ऐकली तुमची, रेकी म्हणजे टॅरोटचे क्लास घेणार आहेत. तर त्यावेळेला मी सांगितलं माझं टॅरोट मला करायचं आहे, मॅडमना विचारून घे कसं करता येईल ते. त्यावेळेला त्यानं फक्त मेसेज पाठवला होता की एका व्यक्तीला टॅरोट शिकायचं आहे. मग त्यावेळेला मग नंतर तुम्ही सांगितलं तुम्ही त्यांना अगोदर रेकी शिकवू द्या आणि मग नंतर मग टॅरोट शिका. मग त्या इच्छेनं मी रेकी मध्ये जॉईन झालो. पण रेखीमध्ये जॉईन झाल्यानंतर 4 ते 5 दिवसामध्ये मला जसे अनुभव आले त्या पद्धतीनं माझ्या रेकीशी अतिशय घनिष्ठ संबंध वाढलाच म्हणा हरकत नाही. आणि त्या माझे काही आजार, काही हे असे काही जे बरे पूर्णपणे बरे झाले जवळजवळ. आणि त्यामुळे माझा रेकी मला आता खूप आवड निर्माण झालेली आहे. आणि म्हणून तर मी आता परत ग्रँडमास्टरला परत सुरुवात केलेली. आता मी टॅरोटला मध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर मला वाटलं होतं की बाकीचे काही लोक आहेत, हे लोक नुसतं कार्ड बघून लगे भविष्य कसं काय सांगतात, ते आम्हाला जास्त उत्सुकता होती. म्हणून तुम्ही शिकवणार आहेत म्हणल्यानंतर मग मी लगेच म्हणलं मला ऍडमिशन घ्यायचं तर बघू आपण काय ते. म्हणून मी लगेच ऍडमिशन घेतलं. ऍडमिशन घेतल्यानंतर आपण ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला पहिलं 2-3 दिवस जरा बरं वाटलं, नंतर जरा डोक्यावरून जायला लागलं काय गोष्टी. मग त्यावेळेला वाटलं आपण मध्ये सोडून द्यावं का काय, पण नाही म्हणलं एवढे सगळे लोक करतात मग आपण का मागं हटायचं. म्हणून मग पूर्ण विश्वासानं त्यामध्ये लक्ष घातलं. आणि मला परत ते आता टॅरोट पूर्णपणे आता आवडू लागलेलं आहे असं मला वाटतं.
आणि ज्या वेळेला तुम्ही सुरुवात झाली त्यावेळेला तुम्ही जे सांगितलं की आपल्या समोर येणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तीचं पूर्णपणे आयुष्य आपल्या समोर येतं, चारित्र्य आपल्या समोर येतं आणि हे चारित्र्य समोर आलं तर आपण त्यांना काय सांगायचं आणि काय सांगू नये हे आपण रिडिंग केल्यानंतर आपण ठरवायचं असतं आणि त्यांना पटेल अशा शब्दामध्ये त्यांना सांगायचं असतं आणि आपण त्यांचं एक मार्गदीपक व्हायचं असतं, आपण त्यांना मार्ग दाखवायचा असतो. हे असं सांगितल्यानंतर मला जास्त विश्वास वाटला की आम्ही म्हणलं आतापर्यंत सर्व लोकांना मार्गच दाखवलेले आहेत, तर म्हणलं यातूनही आपण मार्ग दाखवायला काय हरकत आहे, आपल्याला बघूया मार्ग दाखवूया म्हणून लोकांनी. तर आता मला खूप यामध्ये आवड झालेली आहे आणि आता तुम्ही जे काही आम्हाला शिकवलं, तुमच्याकडून जे काही आम्हाला ज्ञान प्राप्त झालं, त्या ज्ञानामध्ये असं वाटतंय की आता आम्ही जवळजवळ पूर्णपणे परिपूर्ण होत आलेलो आहोत असा अंदाज येतो आम्हाला. कारण तुम्ही 10 मिनिटामध्ये 4 कार्ड वाचता, पण आम्हाला जवळजवळ एक प्रश्न काढायसाठी आम्हाला 15 ते 20 मिनिटं लागतात. हा आमचा तुमच्यामध्ये फरक आहे. तर मी आतापर्यंत जवळजवळ 15 कार्ड काढलेत. तर काही घरचे लोकांचे काढले, काही बाहेरचे शेजाऱ्यांचे काढले आणि काही 2 दिवसापासून मला ऑनलाईन बाहेरचे पण 2-3 कॉल आले आणि त्यांचे पण मी काढून दिले. तर त्या सर्वांचं मन समाधान झालेले आहेत आणि त्यामुळे असं वाटतंय की आपण जे काही कार्ड काढतो त्यांच्या प्रश्नांची आपण उत्तरं सांगतो, हे पूर्णपणे अचूकपणे अशा प्रकारची गूढविद्या आहे आणि या गूढविद्येमध्ये आपण आता जास्त लक्ष घातलं पाहिजे आणि आपण लोकांचं पूर्णपणे मार्गदर्शन केलं पाहिजे असं मला वाटतंय. आणि यासाठी मी आता हमखास प्रयत्न करणार आहे. ज्या अडचणीमध्ये लोक असतील त्यांना निश्चित मी मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप छान. आपण सगळ्यांनी केलेले टॅरो रीडिंग तेवढेच परफेक्ट येतात. बिलकुल टेन्शन घेऊ नका, एकदम परफेक्ट येतात. विश्वास ठेवा स्वतःवर. खूप छान, खूप छान कृष्णा दादा. अगदी मनापासून धन्यवाद. नक्कीच परत येतो तुमच्याकडे. काही बोलायचं आहे तुम्हाला आणखी? खूप छान. चला सुजाता. खूप समाधान वाटतंय फक्त लोकांचं मार्गदर्शन केलेलं पाहून. येस. आणि जेव्हा त्यांचे ब्लेसिंग्स येतात बघा, आता हळूहळू तुम्हाला पुढे आता आपण एवढेच कार्ड वाचले आहे, जसं जसं आपले दिवस जातील पुढे तसं तसं माहितीये का, आपण सांगितलेलं भाकीत बऱ्याच वेळा त्या पद्धतनं ओके होतं, त्या पद्धतनं ओके होतं, तेव्हा ते थँक्यू त्या सगळ्या गोष्टी पुन्हा आपल्याकडे सुरू होतात आहे ना. कारण आज रिडिंग केलेलं बऱ्याच वेळा एखाद्या रिडिंगचा रिझल्ट 2 दिवसात लागते, एखाद्या रिडिंगचा रिझल्ट आठवड्यामध्ये, एखाद्याचा वर्षांनी पण लागतो. आता आपली पेरणी होत आहे. हो ओके. बरोबर आहे. आणि आणि एकाला पाठीशी राहतील. अनुभव आला की तो काय करतो, दुसऱ्याला सांगतो आणि येस, मग दुसरी माणसं सुद्धा आपल्याकडे येतात. हा बरोबर. पण तसाच अनुभव मला परिवार आला. तसाच वाढत असतो आणि योग्य मार्गदर्शकाची खरोखर गरज आहे. टॅरो रिडिंग काय करते, तर टॅरो रिडिंग तुम्हाला वेगळा सल्ला नाही देत. तुम्ही स्वतःमध्ये काय बदल केला म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काही नकारात्मकता आहे किंवा एखादं काम होत नसलं तर ते करून घेण्यासाठी तुम्ही काय करू शकता आणि ते करून घेण्यासाठी स्वतःला काय बदलायचं, बस एवढंच सांगतं. आणि हे जेव्हा असतं ना, तेव्हा स्वतःमध्ये केलेल्या बदलामुळे जेव्हा लोकांचे ते कार्य होतात, सफल होतात, तेव्हा त्यांना बरोबर येतं ना हळूहळू त्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतातच ते ब्लेसिंग. बोला सुजाता. 2 मिनिटं जरा बोलू. 2 मिनिटं हा फक्त. हा बोल. माझं घरी म्हणजे आवाज येतोय त्याच्यामुळे वरती दरवाजा ओके ओके नाहीये, ओके डोअर नाही. ओके 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 आपण नंतर बोलूया. ओके. हा सुजाता. आत्मा नमस्ते. नमस्ते. मी सुजाता. मी सुजाता अरुण जाधव, जळगाव जामोद येथून आहे. पहिले मी रेकी शिकली, म्हणजे श्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्येच रेकी शिकली, ग्रँड मास्टर झाली. त्याच्यानंतर मला मनात असं कुठेतरी होतं की आपण ज्योतिषशास्त्राबद्दल आवड होती, म्हणजे आपण समजा कोणाचं भविष्य आपल्याला सांगता आलं पाहिजे, म्हणजे आपण सांगू शकलो पाहिजे त्यांच्या आयुष्यात काय आहे, काय घडणार आहे, किंवा
ते आपण त्यांना मार्गदर्शन झालं पाहिजे असं मला वाटायचं मनात होतं. हं. मंजुश्री मॅडमने टॅरोचे क्लासेस घेत आहेत म्हणून पहिल्या बॅचला मी नाही बसू शकले, पण नंतर माझी खूप तीव्र इच्छा झाली की नाही आपण हे करायचंच म्हणून. मग मी सुरू केलं, म्हणजे ऍडमिशन घेतलं आणि एवढं छान वाटते ते शिकत असताना. सुरुवातीला वाटायचं की हे आपण शिकू, आपल्याला येईल की नाही येईल किंवा समजेल की नाही, सांगता येईल की नाही असं वाटायचं. पण हळूहळू जसं अं, सुजाता, फोन आला असेल मध्ये. मी जयश्री पवार. आपल्या सुजाताकडे रेंजचा काही इश्यू आला आहे, तर जयश्री मॅडम तुम्ही बोला तोपर्यंत. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मी जयश्री पवार, नवी मुंबई येथून. मला सुरुवातीला आरोग्याच्या खूप तक्रारी होत्या, म्हणजे डायबिटीस, बीपी, किडनीला स्वेलिंग, हार्टचा प्रॉब्लेम होता. त्यामुळे माझी मैत्रीण गीता गुजर तिने मला मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये रेकी जॉईन करण्यास सांगितले. तर तिच्या सांगण्याप्रमाणे मी केलं आणि ती 3 लेवल केल्या मी. तर मला एवढा फरक पडला ना, 90% माझ्या तब्येतीमध्ये फरक पडला आणि मला खूप आनंद झाला. आणि मग मॅडमनी टॅरो रिडिंगची हे लावलं, ऍडव्हर्टाईज काय केलं, म्हणजे सांगितलं की आम्ही क्लासेस घेणार आहे. तर मला त्याची उत्सुकता होती टॅरो रिडिंग. मी छंद म्हणून खरं करायला घेतलं. पण मॅडमनी इतकं छान शिकवलं, मॅडमच्या नोट्स पण खूप सुंदर आहेत. पण मला सुरुवातीला तशी खूप भीती वाटली की मला हे जमेल की नाही. खूपच कठीण वाटलं ते, पण मॅडमने आमच्याकडून खूप छान करून घेतलं. सध्या मी अजून काही कोणाचं टॅरो रिडिंग करायला घेतलेलं नाही, पण मी नक्कीच पुढच्या वेळी टॅरो रिडिंग करेन 100-1 आणि मॅडमना रिझल्ट देईन. तर मॅडमचे खूप खूप धन्यवाद. मॅडमने खूप छान शिकवलं आणि नोट्स पण एवढ्या छान आहेत ना मॅडमच्या. फक्त नोट्स वाचल्या तरी तुम्ही चांगलं डील करू शकता. तर मॅडमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. नक्कीच जयश्री, तुम्ही छान रीडिंग करणार आहात. ओके, नाही घेतले आपण, पण आपण आपल्या ग्रुपमध्ये आपण आता केवढे सारे कार्ड वाचले. त्यामध्ये जे पार्टिसिपेट केलं आहे ना, जरी आता स्पेशल आपण दुसऱ्याचं कार्ड नाही घेतलं आहे, शेजारी वगैरे आपण सांगितलं नाहीये अजून, पण तरी आपल्या हो, नाही क्लासमध्ये सांगितलं. जेवढी प्रॅक्टिस होते ना ती खूप परिपूर्ण होते. आणि अजूनही हो, हो. आजचा दिवस झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला 2-3 दिवस आहेतच प्रॅक्टिसला. तेव्हा पण काही राहिली क्युरी तर काढून घ्यायची, काढून घ्यायची. का हे एवढी हो, सगळी हो. प्रॅक्टिस का करायला लावते तुम्हाला, की तुम्हाला एकटं जेव्हा उभं राहायचं आहे तेव्हा ती हिंमत तुमच्यामध्ये असावी, हाच तो हो, उद्देश आहे. हो, हो. ते बाकी सगळे खूप छान आहेत मॅडम. आपल्या ग्रुपमधले सगळे खूप हुशार आहेत. म्हणजे सगळे छान करतात आणि त्यांना थोडंसं आयडिया पण आली आहे. आता मी करायलाच नाही घेतलं अजून कोणाचं, त्यामुळे मला ते काय जमत नाही. आणि जेव्हा तुम्ही मला तुम्ही ते पण करसाल. सांगणार होतं हा. की आपण आपल्या मुलांचं किंवा स्वतःचं काढायचं तर काढू शकतो का आम्ही? हो, आपण तेच बोललो आहे ना. आता बघा त्यांनी काढलं ना, ओके, तर डिटेच हा, मग होऊन काढू काढा. शकतो ना? येस, मग आपण काढू काढू शकतो. शकतो, पण डिटेच होऊन काढा. डिटॅच लगे होऊनच मनापासून काढणार किती आम्ही. असं हो, नाही. हो. जे असेल ते हो, असेल, हो. एक डिटॅचमेंट मध्ये जाऊन तुम्ही कार्ड काढू हो, शकता. हो. काही डिटॅच अडचण नाही. होऊनच काढणार. बरोबर. थँक्यू. येस. हा. ओके, सविता अजून नाही आहेत. या एक दोघींची मुलाखत आपण परत घेऊया. अच्छा, काय सल्ला देसाल? हा, सुजाता तुम्ही आलेले आहात आता, शॉर्ट मध्ये करा पटकन तुमचं कम्प्लीट. माईक सुरू करा, कारण पुढच्या सेशनचा वेळ झालेला आहे. माईक सुरू करा सुजाता. हा, आत्मा नमस्ते. तर जिथून थांबला होता तिथून सुरू करा. हा, अम, तर काय हळूहळू वाटलं आम्ही तुम्हाला टॅरो रीडर्स होऊन, सुजाता मॅडम? हो, हो, मला म्हणजे कुठेतरी आवड होती की आपण ते असं समजा म्हणजे कुठे हे शिकावं, हे गूढविद्या म्हणजे काय आहे हे पाहावं, रेकी म्हणजे काय हे शिकावं, हे शिकली. त्यानंतर ग्रँड मास्टर झाली, त्याच्यानंतर टॅरो रिडिंग म्हणजे काय आहे, हे गूढविद्या आहे, ह्याच्यात काय आहे हे मला खूप जाणून घ्यायचं होतं. म्हणून मग मी शिकली आणि एवढं छान म्हणजे टॅरो कार्ड परफेक्ट भविष्य सांगतात. टॅरो कार्ड काढले तर एवढे छान परफेक्ट येतात. समोरच्याचं जे भविष्य असते किंवा जे भूत व वर्तमान आणि भविष्य ते परफेक्ट सांगतात का टॅरो कार्ड हे. आणि यातून एवढे छान म्हणजे आपण समोरच्याला समजा मार्गदीपक होतो. त्यांना त्यांच्या आयुष्यात काय बदल करायचं, कसं काय करायचंय ते आपण सांगू शकतो. नक्कीच. तुम्ही केले का रीडिंग कोणाचे कार्ड? हो. येस. काय अनुभव पण होता? काय अनुभव होता त्यांचा? कस्टमरचा अनुभव काय?
अनुभव छान होता, त्याचं सकारात्मक होतं. म्हणजे तो म्हण हो हे खरं आहे, हे माझ्या आयुष्यात सुरू आहे, हे झालं माझ्यासोबत. येस, मग मी म्हटलं तू त्याच्यात नंतर तू असा असा बदल कर तुझ्या स्वतःमध्ये, होऊन बरोबर. जाईल तुझं. येस, खूप छान, खूप मस्त. जेव्हा आपण खरंच एक मार्गदर्शक, खरंच मार्गदीपक म्हणून होतो, तेव्हा एक स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. आणि हा आत्मविश्वास आता सुजाता आलेला आहे का, की बाबा मी एकटी टॅरो रीडर रीडिंग करू शकते? हो आलेला आहे, मी येस. आत्मविश्वास आलेला आहे आणि छान करू शकते मी टॅरो रीडिंग. आणि केले पण. केलं केलं. येस, एकटं एकटं केलं पण. खूप सुंदर. तर सर्वांना मी विचारेल, आपण आणि इतर सदस्यांना काय बरं सल्ला द्यायचा आहे तुम्हाला? काय सल्ला देसाल तुम्ही इतरांना? आपल्या ग्रुपमध्ये अनेक सारे रेकी हिलर्स, रेकी ग्रँड मास्टर्स आहेत. ऍज अ टॅरो रीडर म्हणून तुम्ही काय सल्ला देणार या गूढ या विद्येविषयी? शिका बोला. या शिका टॅरो मार्गदीपक बना, दुसरा समजा इतरांसाठी मार्गदीपक बनायचं म्हणजे आयुष्यात. आणि आपण दुसऱ्यांना त्यामुळे आपल्याला एक छान फिलिंग होते की नाही आपण कोणाला तरी म्हणजे योग्य रस्ता दाखवत आहे किंवा बरोबर. आयुष्याला छान मार्गदर्शन करत आहे. येस. आणि या सोबतच हा आर्थिकतेचा सुद्धा मार्ग निर्माण होऊ शकतो एक छान हो प्रकारे. इन्कम सोर्स सुद्धा आपण यामधून स्वतःसाठी निर्माण करू शकतो. करू हो ना? शकतो. खूप छान. चेतना. हो. यातून मी असं सांगू इच्छिते की ग्रँडमास्टर मध्ये आपण शिकलो आहे की लिसनिंग पॉवर आपल्याला वाढवायची आहे. हा. तर आता याचा फायदा आपल्याला टॅरो रीडर मध्ये होणार आहे. कारण आपल्याला समोरच्याचं सगळं ऐकून घ्यायचं आहे. तो काय म्हणतोय, काय नाही, कोणत्या दिशेने त्याचं चाललेलं आहे सिच्युएशन, त्याप्रमाणे आपण त्याला मार्गदर्शन अ, करावं आणि केलं पाहिजे. आणि हे जे काम आहे ते मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट तर्फे एक मार्गदीपक म्हणून आपण हे काम चांगल्या प्रकारे करावं असं मला वाटतं. येस, शिका तर आमच्याकडून शिका. आवडलं मला तुमचं. शिका तर आमच्याचकडून शिका. येस, आमच्याच मॅडम कडून शिका. खूप छान. काय सांगसाल कृष्णा दादा, तुम्ही इतरांना? कारण आता बघितलं तुम्ही सुद्धा इथे सेशन मध्ये अनेक महिला वर्ग आणि ऍज अ टॅरो रीडर्स म्हणून बंधू वर्गापैकी एकटेच तुम्ही होतात, आहे ना? तर टॅरो हे रिडिंग मध्ये अनेक महिला येत असतात, पुरुष मंडळी येतात पण कमी येतात. तर मी आवर्जून काय सांगसाल तुम्ही इतर सर्व ग्रँडमास्टर्स, रेकी हिलर्सला, पुरुष नाही, मंडळीला? मी सर्व पुरुष मंडळाला सांगेन की विद्या ही प्रत्येकाने घ्यावी. कोणाची एकाची बांधलेली विद्या नाही. नाही. मग तो लेडीज असो किंवा जेंट्स असो. बरोबर. हा, जसं हं. लेडीजना आवड आहे तसं पुरुषांना सुद्धा त्यामध्ये आवड निर्माण झाली पाहिजे. आणि तुम्ही सुद्धा एखादा चांगल्या प्रकारचे मार्ग दाखवले पाहिजेत. यासाठी सर्वांनी ऍडमिशन म्हणजे सर्व म्हणजे ज्यांना इच्छा आहे, जे धार्मिक आहेत, हे धार्मिक लोकच फक्त यामध्ये येतात, नकारार्थी लोक येतच नाहीत. तर येतच नाही. जे धार्मिक लोक आहेत, या धार्मिक लोकांनी मात्र या ठिकाणी येऊन ही विद्या शिकावी. यात काय हं. जो गूढ अर्थ आहे तो गूढ अर्थ समजून घ्यावा आणि त्याचा उपयोग आपल्या शेजापाजारांना, समाजाला त्याला आवश्यक करावा, हे मिळून सांगेन. नक्कीच. खूप सुंदर. खूप छान. नेक्स्ट. पटकन पटकन बोला जयश्री मॅडम. मी असं म्हणेन की जे कोणी आता रेकी शिकत असतील विद्यार्थी, त्यांनी आता पुढचा पण प्रवास करावा आणि टॅरो रिडिंग शिकूनच घ्यावं. शिकूनच जाऊ द्या. मंजुश्री मॅडम कडून. माझं शिकूनच एंजल घ्यावं. राहिलंय, मी पण एंजल करणारच आहे हे झालं की. नक्कीच, नक्कीच. आणि त्यानंतर तुम्हाला क्रिस्टल्स पर्यंत पण पोहोचवण्यासाठी मी तयारीत आहे. ओके. आणि क्रिस्टल्स पर्यंत सुद्धा अशी पोहोचवेल की आतापर्यंत ज्या प्रकारे तुम्हाला दिलं तसंच परफेक्ट परफेक्ट नॉलेज. हाफ नॉलेज इज डेंजरस. मी नेहमी सांगत असते तुम्हाला, आणि हे शब्द माझे नाही आहेत, हे सगळ्या जगाचे आहेत, की हाफ नॉलेज इज डेंजरस. तर हाफ नॉलेजच्या भरोश्यावर नाही, तर फुल नॉलेज क्रिस्टलचं तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहे. ते आपण आतापर्यंत जाहीर केलं नव्हतं, पण आता योगायोगाने तुम्हाला ते पण जाहीर केलं आहे. एक तुम्ही तुमच्याकडे आलेल्या व्यक्तीला कोठेच मागे पडू देणार नाही. तो आपल्या एखादी व्यक्ती रंजली, गांजली, दुःखी आली, तिला नक्कीच आधार मिळणार
आणि त्याला मार्ग मिळणार, त्याचं आयुष्य तिथून बदल होणार एवढं मात्र नक्की. जे आपण म्हणतो आपण आयुष्य बदलणारी व्यक्ती तुम्ही होणारच. बोला आमचं सुनीता मग ताई. आता ऍडव्हान्स ऍडमिशन करून ठेवा मॅडम. ऍडव्हान्स तुमचं ऍडमिशन रेडी. क्लिअर. काय म्हणतात त्याला? बुक म्हणतात त्याला, बुक. बुकिंग. बुक बुक. ओके, चला हा, नेक्स्ट. रीडिंग करून मी माहितीये एवढी त्या बोला. बोला सुनीता, थांबल्यात हा, त्या सुजाता. दीपस्तंभ झाल्यानंतर आपल्या सोलचा विकास तर ग्रँडमास्टर झाल्यावर झालेलाच होता. आणि आपण आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा तर विकास केलेलाच होता. आणि टॅरोच्या मार्फत जे पण आपले जातक प्रश्न घेऊन येतील, तर त्यांच्याही व्यक्तिमत्वात ह्या मार्फत आपल्याला व्यक्तिमत्व विकास करून घेता येतं. छोट्या मोठ्या प्रश्नांमध्ये भांबावून न जाता सहज सोप्या भाषेमध्ये, आणि त्यांना ठराविक कालावधी किंवा काळाची वाट बघून त्यांचे त्यांचे प्रश्न कसे सोडवले जातील, आणि त्यांनी ह्या मार्गातनं, म्हणजे जे धावपळीच्या युगातनं टेन्शन, चिंता ह्या जीवनात न जास्त वाढून घेता, आणि सहज सोप्या मेडिटेशननी किंवा काही काही उपायांनी त्यांनी स्वतःचा विकास आणि सगळे आरोग्याचे प्रश्न, कर्जाचे प्रश्न असतील, कोणाचे वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्या, जशा माझी आरोग्याची समस्या सुटलेली आहे. माझा हर्नियाचा त्रास तोही माझा खूप नॉर्मलला आहे, म्हणजे तो जवळजवळ नसल्यासारखाच आहे. माझ्या गर्भपेशीचा प्रॉब्लेम होता, ऑपरेशन त्यांनी थांबलेलं आहे. इतर काही अडचणी आहेत, त्या अडचणीतनं मी मार्ग काढलेला आहे. मुलांना आणि माझे मिस्टर खास करून पहिलं माझ्या घरचा विकास झाला, कारण त्यांनाही असं वाटतं की हिचा प्रत्येक गोष्टीला सल्ला आपण मांडलाच पाहिजे, डालवता कामा नये. ही भूमिका माझी खमकेपणाची, त्यात माझ्यातही खमकेपणा जास्त आला, शब्दामध्ये आला, आणि मी त्यांना ते सांगते आणि ते मांडल्या जातं. आणि इतरांच्या जीवनात मी त्या पद्धतीने विकास करण्याचा मी मार्ग करणार आहे. आणि हे केवळ ना मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्येच घडलेलं आहे, आणि इथेच मी डेव्हलप झालेले. आणि यापुढेही कोणी ज्यांना विचारलं मला, तर मी ह्या इन्स्टिट्यूटचं नाव नक्की सुचवेल. कारण का माझा आर्थिक फायदा झालेला आहे, आरोग्याची समस्या मिटलेल्या आहे, घरात सैर्य आलेले आहे, व्यावसायिक असू दे कुठल्याही लेवलनी, आणि विचारांची देवाणघेवाण, कोणाचं कसं डील करायचं, मी सगळे इथे शिकलेली आहे. आणि माझा स्वतःचा विकास आणि इतरांचाही विकास या मार्फत झाला पाहिजे, अशी माझी खूप इच्छा राहणार आहे. आणि मी त्यासाठी 101% मी देत आहे, आणि इथून पुढेही देणार आहे. खूप धन्यवाद मॅडम. सुंदर. इतरांना माझे सुनीता सांगणार आहे की या मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जुडा. नक्कीच नक्कीच. जे आहे ते आहेच मॅडम. कारण का हे जे पोपटपंची कुठलीच नाहीये. हे जे विकास आहे तो अगदी मनातून आणि विकासातून आहेत. कारण आता माझ्या मैत्रिणी ज्या ग्रँडमास्टर झालेल्या आहेत, आम्ही 6 महिन्या सोबत आहोत. अगदी वेगवेगळ्या ठिकाणचं आहे, का एकमेकांचे काहीच बॅकग्राऊंड ना माहिती नसताना सुद्धा आम्ही एकमेकींशी शेअरिंग करतो. काही गोष्टीचे प्रश्न मांडले जातात, बोलले जातात. केवळ ह्या इन्स्टिट्यूटमुळेच आमचं बॉन्डिंग झालं. एक मोठा परिवार तयार झाला आपला. एक आपल्या कुठला दुखरा कोपरा असतो मनातला, तो आपण आपल्या घरात सांगू शकत नाही, नात्यात सांगू शकत नाही, किंवा मैत्रिणींना पण जास्त सांगू शकत नाही. पण ह्या मैत्रिणी एवढ्या जीवाभावाच्या मिळायला गेल्यात की आमच्यात बॉन्डिंग झालेलं आहे एकमेकींचं. आम्ही सहज फुंकर घालतो, नाही का सहज होऊन जाईल मॅडमच्या, आम्हाला सांगतो हो जाएगा. तर आम्ही म्हणतो नाही, आता झालेलं आहे, आपल्याला मार्ग मिळालेला आहे, आता आपण खूप लास्ट टप्प्यात आलोय, आपला विकास झालेला आहे सोलचा, आणि इतरांचाही आपल्याला विकास करायचा आहे. गुरुपदाला आपण गेलेलो आहे. ग्रँड मास्टर होणं एक, आणि गुरुपदाची भूमिका आपल्याला निभावत असताना आपण सगळ्या परीक्षा दिलेल्या आहेत, आणि एक आपलं सिंहासन आता स्थिर पदाला आलेलं आहे. आणि आपल्याला फक्त पुढे आपल्या शब्दारूपाने लोकांच्या जीवनात आनंद फुलवायचा, आणि त्यामुळे मला खूप आनंद होत. मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर. खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. चला, शेवटचं वाक्य कोणाला सांगायचं आहे का? तर चला लवकर पुढच्या सेशनला जायचं आहे. सुजाता काहीतरी बोलत होत्या, परत रेंज गेली. नाही, मी हा, म्हणत आज मी एवढी क्रिस्टलचे एवढे आहारी गेलेली आहे, म्हणजे जे क्रिस्टलचे ज्ञान मिळवायच्या मागे लागली, सर्चच करत ठीक आहे. आहे. ओके 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 ओके. थँक्यू थँक्यू थँक्यू. आहारी नाही म्हणत, त्याला उत्सुकता म्हणतात. ओके, खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. विद्याबाई, काय सांगसाल तुमच्या मैत्रिणींना ज्या ग्रँडमास्टर झालेल्या आहेत, ज्यांना टॅरो रिडिंगला यायची इच्छा होती पण ते मागे थांबल्यात, त्यांना नक्की काय सांगसाल?
मी सर्वांना सांगेल की या टॅरो रीडर व्हा. एंजलला पण या मॅडमच्या इतक्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये नोट्स आहेत. म्हणजे काहीच आपण करू शकतो सगळं. ज्यांना कठीण वाटते त्यांना एकदम सांगा की काही कठीण नाही आहे, हो, प्रयत्न केला तर सगळं काही होऊ शकतं. सगळं होतं. आणि येस. मॅडम आमचे जेवढे 15-16 जॉईन झालेले फॅमिली मेंबर त्यांचा एकदम आनंदी आनंद आहे. सगळ्यांना इतके खूप छान रिझल्ट आहे. खूपच एकदम छान. अजून पण खूप आता जॉईंटच होणार आहे आमची फॅमिली पूर्ण. नक्कीच त्याच्यामुळे नक्कीच मॅडमचे आनंदी खूप आनंद. खूप धन्यवाद. आनंदी आनंद अगदी. सर्वांनी जोडायला पाहिजे. टॅरो रीडर व्हा, एंजल खूपच छान आहे. खरंच आहे, थँक्यू मॅडम. विद्याताईच्या मागे रेकीमध्ये यांचा खूप सारा परिवार आला आणि हो परिवारातल्या प्रत्येक सदस्यांनी खूप रिझल्ट घेतले. खूप हो खूप जिथे अशक्य होतं ना, तेथेही न दिसणाऱ्या म्हणजे एकदम अंधू काय म्हणूया आपण त्याला, रातंधळेपणा आलेल्या व्यक्तीला दिसते काय, पुढचे एक एक टप्पा पुरेपूर होतो काय, कार्य काय, हो बाकीचे आता काही तर अनुभव असेल की खरंच ते जाहीर नाहीत करायचे आहेत. नाही ओके, जाहीर करायचे नाही आहेत, करणे योग्य नाही आहे, अशा त्या परिस्थिती आहेत. खरंच ते युनिव्हर्स खूप छान प्रकारे देत आहे. खूप आणि छान आता की बाबा. हा, हिलिंगला पण सुरुवात केली मॅडम पण खूप छान रिझल्ट येत आहे मला खूप सुंदर. हिलिंगचे पण. विद्याताई, तुमच्या नंतर किती लोकांचा परिवार ब्रह्मांडीय ऊर्जेला जोडणार आहात? पूर्ण आता 16 फॅमिलीच झाले. आमची. किती किती पूर्ण हो करणार आहात? डिक्लेअर करा आकडा. 50 पर्यंत. यस, खूप छान. मागच्या डिक्लेरेशनला वेळेस खूप 10 महत्व बोलले असते. होते. हा, 10 बोलले तर त्याच्यात जास्त झाले आता. खरंच विद्याताई हो 10 बोलल्या होत्या. विद्याताईने अगोदर डिक्लेअर केलं होतं, मॅडम काही झालं तरी मी 10 सदस्यांना जोडणार आहे. आणि हो त्यापेक्षा जास्त. आणि विद्याताई, जसं जास्त. जसं त्यांचं ब्लेसिंग तुम्हाला येत आहे ना, तसे तसे तुमचे प्रश्न अगदी सहजपणे. हो हो कालचाच एक प्रश्न मॅडम लगेच सुटला तो नाही का तुम्हाला बोलले होते. हा. घर मालकाचा घर येस. मालकाचा तर लगेच सकाळीच मला रिझल्ट आला की एकदम शांत झाला म्हणून तो घर मालक. खूप. येस. म्हणजे खूप छान रिझल्ट येत आहे. जे ग्रँडमास्टर जे बोलणार ते होणार. फक्त विन विन पोझिशनने कार्य करा. समोरच्याचाही फायदा आणि आपलाही फायदा. मला माहिती आहे मंजुश्री इन्स्टिट्यूटचे ग्रँडमास्टर्स एकदम योग्य मार्गाने जाणार. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. ही जबाबदारी दिलेली आहे तुमच्यावर. एक ग्रँडमास्टर होणं, एक मार्गदीपक होणं आणि ह्या सोबतच ह्या ठिकाणी येणं, मी ज्या ठिकाणी आहे, तुम्ही ज्या ठिकाणी आहे, हे मुकुट जेव्हा आपण टाकतो ना डोक्यामध्ये, हे मुकुट हम्म. जेव्हा परिधान केलं जातं, तेव्हा हे ना, हे सोपं नसतं, हे काटेरी मुकुट असतं. हो ओके, आणि यावर खूप कालच साऱ्या जबाबदाऱ्या असतात. जबाबदाऱ्या हम्म. असतात, कर्तव्य असतात, त्या सगळ्या गोष्टी आणि तो प्रामाणिकपणा, ते सगळ्या गोष्टी आपल्याला टिकवत टिकवत पुढे जायचं असतं. आणि तुम्ही हो ते सगळं करणार, मला पूर्ण विश्वास आहे. हो कालच आपण मॅडम कार्ड काढले ना माझ्या मुलाचे. हं. लगेच ते गुड न्यूज आली आता मी नंतर सांगेल ती. येस येस येस, अभिनंदन अभिनंदन. कार्ड मध्ये जसं निघालं तसंच होतं. येस, कार्ड मध्ये निघालं होतं 6 दिवसाच्या आतमध्ये प्रमोशन हो मिळणार, बरोबर? येस, हो 6 दिवसाच्या आतमध्ये मिळणार. किंवा बाबा फार काही झालं तर 6 आठवडे. ओके. हो तर हो खरंच आहे. खूप छान. हो मॅडम. एकदम परफेक्ट. खूप एकदम परफेक्ट कार्ड सांगता मॅडम जे आहे ना ते एकदम परफेक्ट सांगता. खूप सुंदर. शिकायला आणि पाहिजे खरंच सर्वांनी. मुलगा एवढा मोठा आहे, या वयात विद्याताईंनी पण, तुम्ही सगळेजण, मी तरी तुमच्यापेक्षा लहान आहे. खूप लहान वयामध्ये सुरुवात केली. समजा आपण जर विचार केला तर तुम्ही आता कृष्ण दादा वय सांगू नये कोणाचं, पण वय वर्ष 70 पूर्ण केलाय म्हणतात. हो ना दादा? हो बरोबर आहे. हा, या वयामध्ये नव्या एखाद्या विद्येसोबत जुडणं आणि एवढं उत्स्फूर्तपणे मला पुढे जायचं आहे, हा विश्वास ठेवणं. सॅल्यूट आहे तुम्हाला सगळ्यांना. खरंच हो मनापासून तुमच्या ऊर्जेला खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. हो थँक ऑल ऑफ यू. मॅडमचे पण आत्मा खूप नमस्ते. धन्यवाद. हो आणि आपल्या ब्रह्मांडीय ऊर्जेचे पण खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू थँक्यू. थँक ऑल ऑफ यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. आत्मा नमस्ते. आत्मा आत्मनमस्ते. नमस्ते. नमस्ते.